यानंतर आपला परिसंवाद आहे, त्या परिसंवादाला आपण लगेच सुरुवात करतोय। मी या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मून सर सहभाग याच्यामध्ये घेणार आहेत त्या मुंबईहून आलेल्या ज्येष्ठ पत्रकार संध्याताई नरे पवार, ॲडव्होकेट वैशाली डोळस, प्राध्यापक सुभाष बागल। मित्रहो, या 19व्या विद्रोही साहित्य संमेलनात जो 24वा परिसंवाद आहे त्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय मून यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे आहे। या परिसंवादाचा जो विषय आहे तो म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण विरुद्ध सत्य इतिहास कथन लेखन यावर हा परिसंवाद आहे। या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय मून हे असतील। या परिसंवादामध्ये संध्या नरे पवार मुंबई, सुभाष बागल औरंगाबाद, चंद्रकांत झलाटे अकोला, ॲडव्होकेट वैशाली डोळस छत्रपती संभाजीनगर हे सर्व सहभागी असणाऱ्या परिसंवादाचे चर्चक आहेत। मी या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो। मी विद्रोही साहित्य चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांना विनंती करतो की माननीय मून सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। यानंतर ॲडव्होकेट वैशाली डोळस यांचा सुद्धा सत्कार करावा। संध्या नरे पवार मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। ॲडव्होकेट वैशाली डोळस, चंद्रकांत झलाटे यांचा सुद्धा सत्कार मॅडमनी करावा अशी त्यांना विनंती करतो मी। मित्रहो, इतिहास हा विषय जर पाहिला आपण तर कोणत्याही देशामध्ये इतिहास हा विषय जे राज्यकर्ते आले त्यांनी तो इतिहास बदलण्याचं सातत्याने काम केलं आणि इतिहासाचं जे विकृतीकरण आहे त्या विकृतीकरणामधून आपल्याला आपल्या सोबतचा जो इतिहास आहे तो इतिहास सामान्य जनापर्यंत लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम सातत्याने राज्यकर्ते करीत आलेले आहेत। म्हणून इतिहासाचं विकृतीकरण करायचं, इतिहासाचा विपर्यास करायचा आणि आपलं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी चुकीचा इतिहास आणि खरा जो इतिहास आहे तो खरा इतिहास कसा खोटा आहे सातत्याने जर आपण पाहिलं की ग्लोबल्स नीती ज्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावर इतिहासामध्ये काही गोष्टी जर खोट्या सातत्याने जर तुम्हाला सांगितण्यात आल्या तर त्या सांगण्यात आल्यानंतर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला खऱ्या वाटतात। म्हणूनच या विद्रोही साहित्य संमेलनात हा परिसंवाद ठेवला आणि या परिसंवादाचा जो उद्देश आहे जे इतिहासाचं जे विकृतीकरण झालेलं आहे ते विकृतीकरण सातत्याने लेखन आणि कथनातून आपल्याला सांगण्यात येत आहे। ज्या गोष्टी नाहीत, ज्या गोष्टी ज्याला आपण मिथक म्हणतो त्या मिथकाच्या माध्यमातून इतिहासाला वेगळी कलाटणी देण्याचं काम सातत्याने राज्यकर्ते करत आले आहेत। आताचा जो काळ आहे तो त्या काळामध्ये सुद्धा इतिहासाला तोडमोड करून ज्या गोष्टी इतिहासात नाहीत त्या इतिहासात नसणाऱ्या गोष्टी आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात घडवणे आणि त्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपल्या लहान मुलांच्या मनावर बालमनावर खोटा इतिहास सांगायचा आणि त्या खोटा इतिहासाच्या माध्यमातूनच सर्व इतिहास बदलण्याचं काम राज्य सरकार, केंद्र सरकार आणि त्यांची जी सगळी पिलावळ आहेत हे सातत्याने करत आहोत। म्हणून हा परिसंवाद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मी पहिल्यांदा या चर्चासत्रात सहभागी असणाऱ्या सर्व चर्चकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। पहिल्यांदा मी संध्या नरे पवार मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सत्य की जय हो, जय ज्योती जय क्रांती। आपलाचा विषय इतिहासाचे विकृतीकरणाविरुद्ध सत्य इतिहास कथन व लेखन।
मी सुरुवातीलाच अतिशय नम्रपणे इथं सांगतेय की मी कोणतंही आधुनिक पांडित्य दाखवायला इथे उभी नाही. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, 2 दिवसापूर्वी तिथल्या अखिल भारतीयच्या अध्यक्षांनी सांगितलं, त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की अमुक अमुक साली शाळा निघाल्या आणि मग इथली लोक शिकू लागले, असं म्हणणं म्हणजे आधुनिक पांडित्य आहे. तर मी इथे पुन्हा एकदा नम्रपणे सांगते की आम्हाला कोणतंही आधुनिक पांडित्य दाखवायचं नाही, कारण आधुनिक पांडित्य दाखवायचा अधिकार हा तिथल्या लोकांनाच आहे ना, पंडितांनाच आहे. इथल्या जात वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेने तो अधिकार इथल्या पंडितांना जो दिलेला आहे तो आम्हा शूद्र अतिशूद्रांना, अब्राह्मणी लोकांना, अवैदिकांना नाही. त्यामुळे आमच्या इथे कोणी पंडित नाही. आमच्या इथे असलेच तर कोण आहेत? गुरव आहेत, जंगम आहेत, वासुदेव आहेत, जोगी आहेत, जोगतिणी आहेत, मुरळ्या असतील, कैकाडीण असेल, पण आमच्याकडे पंडित नाही. त्यामुळे कोणतंही पांडित्य आम्ही दाखवत नाही. आम्ही नम्रपणे सांगतो की होय, 1848 साली महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींसाठीची पहिली एतद्देशीय शाळा सुरू केली आणि इथली शिक्षणाची द्वारं ही इथल्या शूद्र अतिशूद्रांसाठी खुली झाली. त्याआधी बाया बापड्या लिहित होत्या नव्हत्या, संत स्त्रियांनी साहित्य रचना केल्या, ताराबाई म्हणतात ते बरोबर आहे, केल्या. पण आधुनिक शिक्षण आम्हाला मिळालं ते ज्योतिबांनी शाळा सुरू केल्या म्हणूनच. खरं तर ताराबाईंचं हे विधान आणखीन कोणी केलं असतं तर ब्राह्मणी वर्चस्ववाद हा केवळ नेणिवेतच नाही तर जाणीवेत सुद्धा शिल्लक आहे असं एरवी उघडपणे म्हटलं असतं. आता थोडंसं बाचकायला झालं की आम्हाला मायवाटेचा मागोवा सांगणारी, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर सांगणारी, आम्ही आजवर किंवा ह्या आजच्या काळामध्ये राम हलक्या दिलाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा असं सांगणारं सीतायन लिहिणारी ही संशोधक लेखिका, त्यांच्याकडून जेव्हा हे वक्तव्य होतं येतं त्यावेळेला बाचकायला होतं आणि लक्षात येतं की इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध सत्यकथन करण्याचा जे काम आहे ते त्याचं आव्हान किती मोठं आहे. म्हणजे तुम्हाला उघड उघड प्रतिगाम्यांशी लढायचं नाही आहे. उघड उघड जे जिजाऊंचं चारित्र्य हनन करतात, ज्योतिबांचं चारित्र्य हनन करतात, त्यांच्याशीच तुम्हाला लढायचं नाही आहे. तर तुम्हाला उघड उघड ज्यांना पुरोगामी गटात घातलं जातं, ज्यांना काही वेगळा विचार देणारे आहेत असं मानलं जातं, हे आपलंच माणूस चुकीने तिकडं गेलं की काय असं त्यांची नेमणूक नावाची घोषणा झाल्यावर अनेकांना, पुरोगामी प्रवाहातल्या अनेकांना वाटलं. अशा व्यक्तीकडूनही जेव्हा हे असे शालजोडीतले तुमच्या दिशेने भिरकावले जातात त्यावेळेला असं 2 पावलं मागे होत दचकून हे नेमकं काय झालं असं विचारावं लागतं. आणि पुन्हा एकदा लक्षात येतं की आपण जे सांगतोय ते पुन्हा पुन्हा वारंवार सांगण्याची गरज आहे. म्हणजे ह्यांचं हे विधान, ताराबाईंचं हे विधान एका परीने इतिहासाच्या असत्य कथनाला, इतिहासाच्या विकृतीकरणाला आणि इतिहासाचं, इथल्या महामानवांचं जे किरकोळीकरण केलं जातं प्रतिगामी छावणीकडून, त्या किरकोळीकरणाला बळ पुरवणारा आहे. आपल्या ह्या संमेलनाची सुरुवात सत्याचे अखंड गाऊन झाली, पण ज्या पद्धतीने ही विधानं येतात ही सत्याचा अपलाप करणारी आहेत आणि म्हणूनच सत्याची बाजू घेत आपल्याला बोलावं लागतं. कोणी त्याला आधुनिक पांडित्य म्हटलं तरी बोलावं लागतं. म्हणजे ताराबाई ह्या एक विद्वान विदुषी लेखिका आहेत.
त्यांनी आधुनिक पांडित्य म्हटलं, पण एरवी तुम्ही फुले शाहू आंबेडकरांविषयी त्यांची बाजू घेऊन इतिहासाच्या असत्य कथनाविषयी, इतिहासाच्या विकृतीकरणाविषयी तुम्ही जेव्हा काही बोलू लागता त्यावेळेला तुमच्यावरच जातीयवादाचे शिक्के मारले जातात. हे जातीयवादीय थेट न म्हणता आधुनिक पांडित्य असं म्हटलेलं आहे, थोडं सभ्य भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. हे असं का होतंय? कारण गेली काही दिवस, गेली काही वर्ष सातत्याने, म्हणजे जसा जसा एक लक्षात येतंय की विद्रोही प्रवाह प्रबळ होतोय, इथला परिवर्तनवादी प्रवाह प्रबळ होतोय, आपलं म्हणणं ठामपणे वेगवेगळ्या मंचांवरून मांडतोय. अगदी मी म्हणेन गटातटात विभागणी झाली असली तरी विद्रोहाचा, परिवर्तनवादी चळवळीचा आवाज गेल्या काही दिवसात अधिकाधिक वाढत चाललेला आहे, अधिकाधिक तो गांभीर्यपूर्वक त्याची विधानं करू लागलेला आहे. आणि मग त्याच वेळेला कोणीतरी कोशारी उठतो आणि तो फुलेंवर काहीतरी बरळतो. म्हणजे विकृतीकरण एका बाजूला करायचं आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला किरकोळीकरण केलं जातं. किरकोळीकरण कसं केलं जातं तर फुलेंनी पहिली शाळा फुलेंनी काढली नाही हे सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं जातं आणि त्याच्या विरुद्ध मग आपल्याला सातत्याने सत्यकथन करत राहावं लागतं. हा इथला हा सध्याचा हे द्वंद्व आहे, सध्याचा हा पेच आहे. फुलेंनी पहिली शाळा काढली नाही हे सांगताना काय काय विधानं समोरून येतात, म्हणजे सत्यकथन करताना आपल्याला काय काय करावं लागतं किंवा आपल्याला काय पद्धतीने पर्यायी इतिहास लिहायचा असतो, मांडावा लागेल, हे समजून घेताना समोरून काय पद्धतीने विधानं येतात हे सुद्धा इथे पाहिलं पाहिजे. समोरून सुरुवातीला आधी काय सांगितलं गेलं की कुठे फुलेंनी पहिली शाळा काढली, पहिली शाळा तर मिशनऱ्यांनी काढल्याच होत्या, मिशनऱ्यांनी शाळा काढल्या होत्या. हे अभ्यासाच्या क्षेत्रात म्हणजे अगदी प्रतिभा रानडेंपासूनची सगळ्यांची ही मांडणी थोडीशी की इथे मिशनऱ्यांच्या शाळा आधी होत्याच, फुलेंनी असं काय मोठं केलं. तुमच्या महामानवांना छोटं करायचं, आधी पुसून टाकता येत नाही ना, मग छोटं करायचं म्हणून आधी मिशनऱ्यांनी शाळा काढल्या असं सांगितलं. मग आपल्या बाजूच्या लोकांनी मिशनऱ्यांनी शाळा काढल्या, अगदी 1929 पासून त्या होत्या. फुले सुद्धा एका मिशनरी शाळेमध्येच शिकले, फरारबाईंची शाळा होती जिथे सावित्रीबाई जाऊन शिकल्या, त्यामुळे मिशनऱ्यांनी शाळा काढल्या हे आपण अमान्य करतच नाही आहोत. आपण काय सांगतोय की एतद्देशीय व्यक्तीने काढलेली पहिली शाळा ही फुलेंनी काढली, ही ज्योतिबांनी काढली. हे विधान जेव्हा पुन्हा जोरकसपणे आपल्या बाजूने पुढे आलं त्यावेळेला मग त्यांनी दुसरा बाण काय काढला भात्यातून, तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी पहिली शाळा काढली होती, फुलेंनी पहिली शाळा काढली नाही. इतिहास लेखनामध्ये तुम्हाला समोर जो पुरावा येईल त्या पुराव्याची छाननी करून तुमचा स्वतःचा दुसरा पुरावा मांडावा लागतो. त्यामुळे जगन्नाथ शंकर शेटांनी शाळा काढली अशी जेव्हा विधानं यायला लागली, मी स्वतः त्याचा प्रतिवाद करणारा लेख राईट अँगल्समध्ये 1.5 वर्षापूर्वी लिहिला होता, सविस्तर लेख लिहिला होता. त्यावेळेला त्या पुराव्यांची छाननी करत की जगन्नाथ शंकर शेटांनी जी शाळा काढली, पण ती 1848ला त्यांनी मुळात त्या लिटररी सोसायटीची स्थापना केली आणि ह्या सोसायटीची स्थापना करण्यामध्ये ब्रिटिशांचा, युरोपियनांचा पुढाकार होता आणि त्यांच्यासोबत जगन्नाथ शंकर शेठ आणि इतर व्यक्ती होत्या. आणि ती शाळा सुद्धा त्या 1848 नंतर सुरू झाली. म्हणजे पुन्हा त्या कागदपत्रांची छाननी करून हे मग असं कोणीतरी तिकडून अखिल भारतीयच्या छावणीतून आपल्याला सांगतं की असं जे काही तुम्ही म्हणता ते तुमचं आधुनिक पांडित्य आहे. म्हणजे शूद्रांचे महामानव उभेच राहू द्यायचे नाहीत, त्यांचं मोठेपण मान्यच करायचं नाही आणि इथलं जे ब्राह्मणी वर्चस्व आहे, इथलं जे जात वर्ण वर्चस्ववादी वृत्तीचं जे सांस्कृतिक राजकारण आहे ते अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा ताराबाईंसारखी माणसं उभी राहतात आणि त्यावेळेला वेदना होतात, खऱ्या अर्थाने दुःख होतं आणि जाणवतं इतिहासाच्या सत्यकथनाचं, पर्यायी इतिहास लेखनाचं काम तुम्हाला न थकता सातत्याने करावं लागणार आहे. हे इतिहासाचं किरकोळीकरण करणं, महामानवांचं किरकोळीकरण करणं आहे. दुसरी आत्ताची जी घटना घडली ज्याचा उल्लेख मगाशी प्रतिमाताईंनी केला की फातिमा अशी काही नव्हतीच असं अलीकडे दिलीप मंडल यांनी सांगितलं आणि मी तिला फॅब्रिकेट केली आणि ती पण कधी तर 2015 साली केली
आणि त्याच्यानंतर फातिमा हे पात्र यायला लागलं. त्याच्यावर पण सविस्तर मी लेख लिहिला. त्यावेळेला ते सांगावं लागलं की माळींचं जे पुस्तक आहे, सावित्रीबाईंचं जे चरित्र आहे, त्या चरित्रामध्ये सावित्रीबाईंनी ज्योतिबांना जे पत्र लिहिले त्या पत्रामध्ये फातिमांचा स्पष्ट उल्लेख येतो की मी बाहेर असल्यामुळे फातिमावर जास्त काम येत असेल आणि ती कुरकुर करणार नाही. आता हे जे वाक्य आहे, ह्या वाक्यामध्ये कुठेही त्या शाळेत काम करतात असं म्हटलेलं नाही. अगदी बरोबर आहे, त्या शाळेत काम करतात असं ह्या वाक्यामध्ये म्हटलेलं नाही. हे वाक्य फक्त आपल्याला काय सांगतं तर फातिमाच्या अस्तित्वाचा पुरावा देतं. सावित्रीबाईंचं हे वाक्य आपल्याला फातिमाच्या अस्तित्वाचा पुरावा देतं. पण जेव्हा आपण हे पत्र नीट वाचतो तेव्हा लक्षात येतं की हे पत्र सुरुवातीचा मायना सोडला तर हे पूर्ण पत्र शाळेच्या कामकाजाविषयीचं आहे. शाळेचं कामकाज आपलं कसं चाललेलं आहे, पुण्यामधले सनातनी कसे त्रास देत आहेत, मग इथे तिच्या भावाने, सावित्रीबाईंच्या भावाने त्याबद्दलचे प्रश्न कसे विचारले आणि मग सावित्रीबाईंनी आपल्या भावाला काय उत्तर दिलं की आपला पती काय पद्धतीने काम करतोय आणि पुण्यातले ब्राह्मण त्याला कसं छळतायत, हे जे काही उत्तर दिलेलं आहे ते सावित्रीबाई पुन्हा ज्योतिबांना सांगतायत आणि आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे असं सांगतायत. म्हणजे जेव्हा इतिहास लेखन किंवा कोणतंही शास्त्रीय लेखन केलं जातं त्यावेळेला जो तर्क वापरला जातो तो तर्क जर आपण इथे वापरला तर त्या तर्काच्या आधारे आपल्याला असं दिसतं की हे संपूर्ण पत्र जर शाळेच्या कामकाजाविषयीचं असेल तर फातिमाचा येणारा उल्लेख हा सुद्धा शाळेच्या कामकाजाच्या संदर्भातच आला पाहिजे. पुन्हा माळींच्या या पुस्तकामध्ये सावित्रीबाईंचा फोटो आहे आणि या फोटोमध्ये आणखीन 2 स्त्रिया आहेत. त्यातल्या एक स्त्री सगुणाबाई क्षीरसागर आणि एक स्त्री फातिमाबी आहेत असंच आपल्याला माळींनी तिथे सांगितलेलं आहे. त्याच्यावरही काहींनी याला पुरावा काय असा केल्यावर बाबा आढावांनी अगदी नगरच्या फेरारबाईंच्या शाळेत जाऊन तिथल्या नोंदी तपासून हे सगुणाबाई, फातिमाबी आणि सावित्रीबाई यांचंच चित्र असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. म्हणजे ह्या ऐतिहासिक गोष्टी असताना, त्याचे पुरावे असताना, ते सादर केले जात असताना सुद्धा दिलीप मंडल सारखा बहुजनवादी चळवळीतला माणूस जेव्हा प्रतिगाम्यांच्या छावणीत जातो, जेव्हा भाजपवासी होतो, तिथे काहीतरी मंत्रिपद सदृश त्यांना मिळतं, त्यावेळेला मग ते विधानं कशी बदलतात तर फातिमा ही आली कुठून, ती मीच फॅब्रिकेट केली असं एक असत्य विधान सांगितलं जातं. आणि ते असत्य विधान आल्यावर सोशल मीडियावर सगळी जी काही कावकाव होते की पहा हे पुरोगामी किती खोटारडे आहेत, ह्यांनी एक कृत्रिम फातिमाबी अल्पसंख्याकांच्या प्रेमातून निर्माण केली, अशा पद्धतीचा एक जोरदार चर्चा म्हणूया किंवा एक आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ सोशल मीडियावर झालेला होता. आणि त्यात मला स्वतःला लक्ष केलं गेलं होतं की आत्ता ह्या गप्प का, कारण त्याचं कारण असं झालं होतं की 1.5 वर्षापूर्वी म्हणजे असत्य कथनाचे, इतिहासाच्या किंवा किरकोळीकरणाचे किंवा इतिहास हळूहळू बदलवण्याचे कसे प्रकार होतात, तर 1.5 वर्षापूर्वी मिळून सराजणी मासिकाच्या संपादकांनी सावित्रीबाईंच्या जिजाबाईंची जयंती 12 जानेवारी आणि 12 जानेवारी हा विद्याबाळांचा जन्मदिन ह्याची एकत्र सांगड घालत जिजाऊ ते विद्याबाळ जयंती व्हाया सावित्रीबाई फुले अशी आमंत्रण पत्रिका, कार्यक्रम पत्रिका छापली आणि त्याला मी समाज माध्यमावर, फेसबुकवर विरोध केला होता की तुम्ही एक तर जिजाऊंची जयंती आहे, विद्याबाळांची जन्मदिन आहे, महामानवांची जयंती असते, बाकीच्या सामान्य माणसांची जन्मदिन असतो, तुम्ही दोन्हीला जयंती जोडू शकत नाही. आणि व्हाया सावित्रीबाई म्हणून तुम्ही सावित्रीबाईंचं आणि पुढे ताराबाई शिंदे आणि ज्यांची व्हायामध्ये नावं जोडली होती त्यांचं किरकोळीकरण करू शकत नाही असा आक्षेप मी घेतला होता. त्यावर मी त्या ब्राह्मण आहेत म्हणून असा आक्षेप घेतला अशी पुन्हा टीका होत जातीयवादाचा ठपका मारला होता. त्यामुळे त्यावेळेला तुम्ही त्या किरकोळीकरणाविरुद्ध सावित्रीबाईंच्या बोललात, मग फातिमाचं नाव सावित्रीबाईंसोबत जोडलं जातं, मग हे किरकोळीकरण होत नाही का असा प्रश्न थेट नाव न घेता समाज माध्यमावरून त्या पोस्टचा संदर्भ देऊन सुद्धा विचारण्यात आला. त्यावेळेला मग पुन्हा मी पूर्ण फातिमाबींचं हे काढून, म्हणजे ते सावित्रीबाईंचं पत्र वाचून त्या नोंदी ज्या आहेत त्या घेऊन पुन्हा त्याच्यावर लेख लिहिलेला होता फातिमाबींची बाजू मांडणारा. आणि त्याच वेळेला काही जे उत्साही पुरोगामी मंडळी आहेत जे सावित्री उत्सव साजरा करता करता फातिमाबी सावित्री उत्सव साजरा करू लागले, त्यांनाही सांगितलं की
आधी नाव सावित्रीबाईंचं असलं पाहिजे आणि मग सावित्री फातिमा बी असं हे ठेवलं पाहिजे, कारण ह्याच्यातनं एक कथन पुन्हा पुन्हा तयार होतं ना, तेच पुन्हा पर्कोलेट होत झिरपत खाली जातं. त्यामुळे आपण जेव्हा नावं वापरतो तेव्हा क्रोनॉलॉजी लक्षात घेतली पाहिजे, प्रमुख कार्य कोणाचं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही नावांचे क्रम ठेवले पाहिजेत. त्यामुळे सावित्री फातिमा बी उत्सव असंच उत्सवाचं नाव असलं पाहिजे. ही एक गोष्ट सांगतानाच फातिमा या अस्तित्वात होत्या, त्या फॅब्रिकेटेड नाहीत. 1985ला जर माळींचं पुस्तक आलं असेल तर महाराष्ट्राला 1985 पासून फातिमा बी माहीत आहेत. जरी ते उत्सव आता केले जात असले तरी 85 सालापासून आम्हाला फातिमा बी माहीत आहेत की जो सावित्रीबाईंबरोबर फातिमा नावाची सहकारी स्त्री काम करत होती, हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे दिलीप मंडलनी आता मध्येच अचानक येऊन फातिमा ही मी माझ्या डोक्यातनं फॅब्रिकेट करून काढली असं सांगू नये. हा सत्याचा विपर्यास आहे, हे करू नये त्यांनी. आणि ते जर ते करत असतील ते करणार, त्यांच्या लाभासाठी त्या अशा गोष्टी केल्या जाणार. त्यावेळेला आपल्याला पुन्हा प्रश्नसुद्धा हा सुद्धा उपस्थित केला पाहिजे की फातिमा बींचं नाव हे फातिमा बी नसून आणखीन कोणतं असतं, फुलवंती असतं तर दिलीप मंडलांनी हा आक्षेप घेतला असता का, किंवा बाकीच्यांनी ज्यांनी जी काही फेसबुकवरून गदारोळ झाला, सोशल मीडियावरून तो झाला असता का. म्हणजे इथे आणखीन एक मुद्दा असा आहे की एक अल्पसंख्याक स्त्री आणि एक शूद्र स्त्री अशी जोडगोळी उभी राहते इतिहास कथनामध्ये आणि ती ब्राह्मणी वर्चस्ववादी इतिहासाला आव्हान देते आणि ती आव्हान पुढेही देऊ शकते. हे लक्षात आल्यावर मग असं काही नव्हतंच हे विकृतीकरण केलं जातं, हा असत्य इतिहास पसरवला जातो. आपण जेव्हा इतिहासाविषयी बोलतोय तेव्हा थोडंसं नेमकं काय असतं, म्हणजे वेगवेगळ्या इतिहासाच्या अभ्यासकांनी इतिहासाची ज्या व्याख्या केल्यात किंवा इतिहास म्हणजे काय जे सांगितलेलं आहे, म्हणजे E.H. कार हा इतिहासतज्ञ आपल्याला असं सांगतो की इतिहासाचा शोध घेणं ही कधीही एकतर्फी प्रक्रिया नसते. इतिहासातून वर्तमानाचा शोध घेणं आणि वर्तमानातून इतिहासाचा शोध घेणं अशी ही दुहेरी प्रक्रिया असते. इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे असे असे घडले, असं जे काय घडलं भूतकाळात हे जे सांगितलं जातं तो इतिहास. पण हे घडलेलं जो सांगतोय, जो कथनकार आहे इतिहासाचा, हा त्याच्या जातीने, त्याच्या वर्णाने, त्याच्या धर्माने, तो ज्या वर्गाचा प्रतिनिधित्व करतो त्या वर्गाने, तो ज्या राजसत्तेच्या अधिपत्याखाली आहे, ज्या राजसत्तेच्या प्रभावाखाली आहे, त्या राजसत्तेच्या विचारधारेने प्रभावित असतो आणि त्या प्रभावाखाली तो इतिहास लेखन करत असतो. तटस्थ इतिहास लेखन ही फार दुर्मिळ गोष्ट आहे असं आपल्याला E.H. कार सांगतात. जेकिन किन्स हा सुद्धा इतिहासतज्ञ आपल्याला हेच सांगतो. तो सरळ सरळ सांगतो की इतिहास आणि भूतकाळ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इतिहासाला स्वतःला असा एक हेतू असतो, भूतकाळाला हेतू नसतो. भूतकाळ हा पूर्णतः असं असं घडलंय एवढ्यापुरता मर्यादित असतो. पण हा भूतकाळ सांगताना जो काही इतिहास घडवला जातो त्या इतिहासाला एक हेतू असतो. इतिहास हा कायम सत्तेच्या माध्यमातून वापरला जातो. इतिहास हा कधीही निरागस नसतो, निष्पाप नसतो, तर तो सत्ता परिपोषित असतो, विचार परिपोषित असतो असं आपल्याला कीत सांगतो. हे जर सगळं आपण पाहिलं, इतिहासाच्या तत्वज्ञानात आपल्याला फार जायला नको, पण इतिहासाचं हे तत्वज्ञान जर आपण लक्षात घेतलं तर हे नेमकं काय सुरू आहे, हे कोणतं राजकारण सुरू आहे. ताराबाईंसारख्या वरकरणी पुरोगामी व्यक्तीला सुद्धा फुलेंचं कर्तृत्व स्वीकारणं इतकं जड का जातंय हे आपल्या लक्षात येतं. कारण मागे ब्राह्मणी वर्चस्वाची जी विचारधारा आहे ती जर कायम असेल, सांस्कृतिक वर्चस्वाची जी विचारधारा आहे ती जर कायम असेल, तर मग ह्या पद्धतीचं विपर्यस्त लेखन केलं जातं आणि सत्यलेखनाला वेगवेगळ्या पद्धतीने टोचून, कधी जातीयवादी म्हणत, कधी आधुनिक पांडित्य म्हणत, तर कधी ब्रिगेडी म्हणत. म्हणजे मी जिजाऊंच्या चारित्र्य हननाच्या वेळेला जेव्हा चित्रलेखामध्ये कव्हर स्टोरी लिहिली होती त्यावेळेला मला ब्रिगेडी ठरवण्यात आलं होतं. पत्रकारितेमधल्या अगदी मोठ्या प्रतिष्ठित संपादकांनी सुद्धा ती ब्रिगेडी आहे असं ठरवलं होतं. का? जिजाऊंचं चारित्र्य हनन जेम्स लेनने केलं
शिवाजींच्या पितृत्वाविषयी गरळ ओकली. पुण्यामध्ये रस्त्यावर असे असे नॉटिली जोक्स केले जातात असं जेम्स लेनने आपल्या पुस्तकात सांगितलं. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी भांडारकर संस्थेवर हल्ला केला आणि महाराष्ट्रामध्ये एकच गलका झाला की ज्ञान मंदिरावर हल्ला झाला. केवळ प्रतिगामी नाही, केवळ सनातनी नाही, तर इथले सगळे पुरोगामी सुद्धा गळे काढायला लागले. इथल्या पुरोगामी संपादकांनी ज्ञाननिधी गोळा करायला सुरुवात केली आणि तो निधी भांडारकर संस्थेला मदत म्हणून दिला. हरकत नाही, जरूर द्या. आपणही म्हणतो विचारांचा प्रतिवाद विचारांनी झाला पाहिजे. संभाजी ब्रिगेडने या पद्धतीने हिंसक हल्ला करायला नको होता, आम्ही त्याचा निषेध केला. पण संभाजी ब्रिगेडचा निषेध करताना भांडारकर संस्थेला त्यांचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी ज्ञाननिधी गोळा करताना फक्त एक प्रश्न विचारायला हवा होता, जो विचारला गेला नाही महाराष्ट्राच्या विद्वज्जनांकडून, की जिजाऊंचं चारित्र्य हनन कोणत्या हेतूने प्रेरित होऊन करण्यात आलं, त्यामागचं सांस्कृतिक राजकारण काय होतं. महाराष्ट्राने हा प्रश्नच विचारला नाही. ज्या शिवबांच्या समोर हा महाराष्ट्र नतमस्तक होतो, त्या शिवबांच्या मातोश्रीच्या चारित्र्यावर, त्या शिवबांच्या पितृत्वाविषयी शंका उपस्थित करणारं विधान कोणत्याही कागदपत्रांच्या आधारे नाही, कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे नाही, स्वतःला इतिहासकार म्हणवणारा जेम्स लेन हे विधान कशाच्या आधारे करतो. पुण्यातले लोक रस्त्यावर नॉटिली जोक्स करतात, असे नॉटिली जोक्स करतात की अमुक अमुक हा बायोलॉजिकल फादर आहे. ह्या इतक्या खालच्या पातळीला येऊन जिजाऊंचं चारित्र्य हनन झाल्यानंतर महाराष्ट्राने विचारू नये की यामागे कोण लोक आहेत, कोणी जेम्स लेनला हे सांगितलं. जेम्स लेन कधी पुण्याच्या रस्त्यावरून स्वतः एकटा फिरला, पुण्याच्या रस्त्यावरचे असे कोण लोक त्याला भेटले, जेम्स लेन बरोबर या संशोधनामध्ये कोण होते, हे विचारायला नको. ही अशी कुजबूज मोहीम इथल्या महापुरुषांविषयी कोण राबवतं, कोणती सडकी डोकी आहेत ही, हे कोण पंडित आहेत जे स्वतः नामानिराळे राहून सापाच्या म्हणतात ना पाहुण्याच्या काठीने मारायचं, कोण करतंय हे. हा प्रश्न विचारायला नको. हा प्रश्न विचारला गेला नाही. हा प्रश्न फक्त चित्रलेखामध्ये मी स्वतः आणि आमच्या संपादकांनी जे लेख लिहिले त्याच्यामधून हा प्रश्न पुढे आला की जिजाऊंच्या चारित्र्य हननाचं काय आणि त्याच्या मागचं राजकारण, सांस्कृतिक राजकारण काय, की तुम्ही ज्यांना महान मानता ते महापुरुष आम्ही उभे राहू देणार नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, शरद पाटील जे सांगतात की अनार्य स्त्रीसत्ता आणि आर्य पितृसत्ता हा इथला आदिम संघर्ष आहे. एक लक्षात घ्या, मार्क्स सांगतो जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा आहे. जहाल स्त्रीवादी सांगतात जगाचा इतिहास हा दोन लिंगांमधला, स्त्री पुरुषांमधला संघर्षाचा आहे. पण भारतीय संदर्भात इथला इतिहासाचा संघर्ष हा वैदिक विरुद्ध अवैदिक, आर्य विरुद्ध अनार्य, ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण असाच राहिलेला आहे, श्रमण विरुद्ध वैदिक असाच राहिलेला आहे. त्यामुळे एका शूद्र स्त्रीच्या, बहुजन स्त्रीच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत, तिचं कर्तृत्व नाकारत, तिच्या चारित्र्याला, जिने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, जिने शहाजीराजांच्या आणि शिवबा जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा शिवरायांच्या सुद्धा अनुपस्थितीत न्यायनिवाडे देण्याचं काम केलेलं आहे, निर्णय देण्याचं काम केलेलं आहे, शिक्षा देण्याचं काम केलेलं आहे. अशा राजमातेला, अशा कर्तृत्ववान स्त्रीला तुम्ही बदनामीच्या एका सापळ्यात उभं करता आणि महाराष्ट्र त्याच्यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. आणि मी मगाशी जो संदर्भ सांगितला होता की मी मिळून साऱ्या जणींच्या आहे ना
प्रश्न उपस्थित केला. त्यांनी त्या कार्यक्रमाला मला वक्ता म्हणून बोलवायला त्या संपादिकेने गीतालीने फोन केलेला होता. तेव्हा मी तिला विचारलं होतं आणि तो वाद झाल्यानंतरही विचारलं की जेम्स लेन प्रकरणात पुण्यामधल्या मिळून साऱ्याजणी मासिकाची भूमिका काय होती. तेव्हा त्यांनी मला ते संदर्भ आधी सापडत नाहीत असं उत्तर दिलं. मी त्याचा पाठपुरावा केल्यावर 15 दिवस म्हणजे फेसबुकवरच्या वादानंतर 15 दिवस व्हॉट्सअपवर खाजगी चॅटमधून हा वाद चालला होता. मी म्हटलं मला पाठवून दाखव तुमचं त्यावेळेचं कव्हर. शेवटी नाईलाजाने त्यांनी ते कव्हर मला पाठवलं आणि ते कव्हर भांडारकर संस्थेवर जो काही संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता त्याचा निषेध करणारं होतं, जिजाऊंच्या चारित्र्य हननाचा निषेध करणारं नव्हतं. मी त्यांना मग पुन्हा सांगितलं हे मला माहीत होतं तुमचं कव्हर हेच होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला त्यावेळेला अटकाव केला की तुम्ही आता जिजाऊंना म्हणजे आता तुम्हाला जिजाऊ ब्रिगेडच्या बायका तुमच्या मंचावर हव्यात, आता तुम्हाला तुमचा वाचक वर्ग वाढवायचा आणि त्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या बायका सहाय्यभूत ठरू शकतील असं तुम्हाला वाटतंय. आता तुम्हाला तुमच्या कार्यक्रमांना संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना बोलवायचंय आणि ते सुद्धा जात आहेत हे विसरून, इतिहास विसरून. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. पण मी स्वतः तो लेख लिहिलेला होता 2002 साली चारित्र्य हननाविरुद्धचा आणि मी स्वतः ब्रिगेडीपासून जातीयवादी आहेपासूनचे सगळे विशेषण पत्रकारितेमध्ये सहन केली होती त्या भूमिकेसाठी, त्या लेखासाठी. आणि आज ह्यांना जेव्हा व्यापक काहीतरी व्हायचं, इथे काहीतरी वाचक आहे असं कळतंय, इथून काहीतरी निधी मिळू शकतो असं कळतंय, तेव्हा तुम्ही जिजाऊ ते विद्याबाळ ही हे करता आणि मध्ये म्हणता व्हाया सावित्रीबाई. तर नाही ना गप्प बसतायत. किती ठरवलं की नाही वादांमध्ये पडायचं सोशल मीडियावरच्या, सतत ठरवतो पण शेवटी पडावं लागतं जेव्हा असं काहीतरी येतं. कारण का तर हे रुजतं, हे शब्द रुजतात, हे विचार रुजतात, त्यामुळे त्यांचा त्या वेळेला प्रतिबंध करावा लागतो. इथे आणखीन इतिहासाच्या पर्यायी इतिहास लेखन, आपण जे म्हणतोय अब्राह्मणी इतिहास लेखन, अध्यक्षांच्या याच्यामध्ये 5 मिनिट. अच्छा, हा एक मी तुम्हाला मुद्दा सांगितला की जिजाऊंच्या चारित्र्य हननाचा तो वाद तेव्हा झालेला आणि आज पुन्हा कोश्यारी सावित्रीबाईंविषयी काहीतरी बरळतो, तेव्हा सुद्धा महाराष्ट्र काही बोलत नाही. इथले पुरोगामी विचार प्रवाह तेव्हाही काही बोलत नाही. तेव्हा त्यांची अपेक्षा असते की काही ठराविक विद्रोही परिवर्तनवादी आंबेडकरी यांनी बोलावं. मुद्दा इथे असा आहे, पर्यायी इतिहास लेखन करताना आपण काय पद्धतीने करणार आहोत. अध्यक्षांच्या भाषणामध्ये त्यांनी काही एक मांडणी केली. गमतीचा भाग असा आहे बघा, जे राष्ट्रवादी इतिहास लेखन ब्रिटिश काळात इथे सुरू झालं, आर्यांच्या आगमनाचा सिद्धांत आला. कारण इतिहासाचं विकृती लेखन आणि सत्यकथन ही इतकं मोठं हे काम आहे की आपल्याला पार म्हणजे शरद पाटलांचं साहित्य वाचताना, त्यांचे ग्रंथ वाचताना हे सत्यकथनाचं काम किती मोठं आहे, किती मोठं शिवधनुष्य आहे हे आपल्या लक्षात येतं. कारण का पार आपल्याला आत्ताची ही जी काही घाण आहे ही घाण साफ करायची असेल विकृतीकरणाची तर पार वेदपूर्व काळापर्यंत जावं लागतं, जी मांडणी शरद पाटलांनी केलेली आहे. आजची हिंदुत्ववाद्यांच्या, संस्कृती वर्चस्ववाद्यांच्या छावणीतली सगळ्यात मोठी इतिहासाच्या क्षेत्रातली काय हे चाललेली आहे. तर जे एकेकाळी त्यांनी सांगितलं आर्य बाहेरून आले होते आणि त्यांनी इथल्या सिंधू संस्कृतीचा नाश करून ते इथे प्रस्थापित झाले, हा जो काही ब्रिटिश काळामध्ये सिद्धांत आला, जो टिळकांपासून सगळ्यांनी स्वीकारला, टिळकांनी तर त्याच्यावर वेगळा ग्रंथ लिहिला, आणि इथले आर्य म्हणजेच इथले जे उच्चवर्णीय ब्राह्मण आहेत ते मूळचे कसे बाहेरचे आहेत, युरोपियन आहेत, ते नातं कसं आहे हे सगळ्यांनी भरभरून मांडलं. ऋग्वेदातल्या ऋचांच्या आधारे सुद्धा ते मांडण्यात आलं. वेगवेगळ्या युरोपियन इतिहासकारांनीही मांडलं, इथल्या स्थानिक इतिहासकारांनीही मांडलं आणि हिंदुत्ववादी इतिहासकारांनी सुद्धा मांडलं. पण आता त्यांच्या लक्षात यायला लागलं की आर्य बाहेरून आले असं म्हटल्यानंतर हे उपरे आहेत, हे परकीय आहेत. कारण त्यांचा इथल्या अल्पसंख्याकांना विरोध करण्याचा मुख्य मुद्दा तोच असतो ना की हे उपरे आहेत, हे परकीय आहेत. त्यामुळे आर्य बाहेरून आले हा सिद्धांत स्वीकारला तर ते उपरे ठरतात, ते परकीय ठरतात. त्यामुळे अलीकडच्या काळात
इतिहासापासून पुरातत्वशास्त्राला सगळ्याला वेठीला धरून सगळीकडे आपली माणसं नेमून आर्य हे इथलेच कसे आहेत, जे आपल्याला राणा सरांनी पण सांगितलं की सिंधू संस्कृती हे नाव काढून सरस्वती संस्कृती हे नाव आता इस्टॅब्लिश केलं जात आहे पुरातत्वाच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने जसं सरस्वती संस्कृती हे नाव प्रस्थापित केलं जात आहे, त्याच पद्धतीने आर्य हे इथलेच होते हे आता नव्याने प्रस्थापित केलं जात आहे. ते बाहेरून आलेले नाहीत हे सांगितलं जात आहे. आणि त्यासाठी आता पुन्हा पुरातत्वशास्त्राचा, इथल्या उत्खननांचा, मग तो राखीगडीच्या उत्खननाचा असेल, तिथल्या सांगाड्यांचा असेल, त्याचा आधार घेऊन ते पुन्हा सिद्ध केलं जातं. आणि ते सांगणारे जे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत त्यांना पद्मश्री दिली जाते. हे लक्षात घ्यायला हवं आपल्याला. इथे हे मोडीत काढताना पुरातत्वशास्त्राचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करताना आणि टोनी जोसेफ सारखे जे पुरातत्वशास्त्रज्ञ अर्ली इंडियन सारखं पुस्तक लिहित आहेत ते समजून आपल्याला घेतलं पाहिजे. कारण टोनी जोसेफ त्यांच्या लेखनातून आर्यांचा जो R1 म्हणून जो गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रांच्या आधारे तो सांगतोय की भारतातल्या 60% का 70% स्त्रियांचं DNA आहे तो इथल्या 70,000 वर्षापूर्वी भारतामध्ये, भारतीय उपखंडामध्ये जे लोक राहत होते, स्थानिक होते, मूळचे होते, सिंधू संस्कृतीचे होते, त्या DNA मिळतोय. पुरुषांचा फार कमी मिळतोय. त्याच्यातनं पुन्हा प्रा. देशमुखांसारखे जे मांडतायत की आर्यांनी इथल्या स्त्रिया स्थानिक स्त्रिया घेतल्या, इथल्यांना लोकांना जिंकून त्यांच्या स्त्रियांना स्वतःच्या दासी बनवल्या, स्वतःच्या स्त्रिया केल्या. आणि म्हणून जो एक हे मानला जातो की म्हणून त्यांनी स्त्रियांना, उच्चवर्णीय स्त्रियांना सुद्धा वेदाध्ययनाचा अधिकार दिला नाही, कारण स्थानिक स्त्रिया घेतलेल्या होत्या. तो सिद्धांत सुद्धा ह्या नवीन अभ्यासातून बळकट होतो. पण टोनी जोसेफ सारख्यांचा जे अभ्यास आहे तो पुढे आणला जात नाही. आणि आर्य इथलेच होते हे मांडणारा जो अभ्यास आहे तो आता मोठ्या प्रमाणात इथल्या पुरातत्वशास्त्राच्या कॉलेजेसमधून, विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणात शिकवला जातोय. सत्यकथन करताना आपली भूमिका काय असली पाहिजे? आपण ह्या इथल्या संशोधनावर लक्ष ठेवून राहिलंच पाहिजे. नवीन पुरावे काय येत आहेत, टोनी जोसेफ सारख्या व्यक्ती काय पुरावे आणतायत, ते पुरावे आपल्याला एकीकडे पुढे आणलेच पाहिजेत. दुसऱ्या बाजूने आम्हाला काय केलं पाहिजे? मला असं वाटतं आर्य कोण होते याच्यात आम्हाला पडायचंच नाही. आम्हाला अनार्य कोण होते ते सांगा. आम्हाला अनार्य कोण होते त्याचा शोध घ्यायचा आहे. आम्हाला ऋग्वेदामध्ये जे वारंवार उल्लेख येतोय की इंद्राने इथल्या दस्यूंना, 100 दस्यूंना हरवलं, दस्यूंची नगरं फोडली, इतकी नगरं फोडली, तितकी नगरं फोडली, त्यांना हरवलं, त्यांच्या बायकांना दासी केलं. हे दस्यू कोण होते, ते कुठे गेले ते आम्हाला सांगा. दानव कोण होते ते आम्हाला सांगा. ज्या इंद्राबरोबर दनू लढली, वृत्राची आई, हरारी जो आहे तो त्याच्या सेपियन्स मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या, मी इथे एवढा एक शेवटचं सांगते आणि थांबते, दक्षिण आफ्रिकेतल्या झुलू जमातीविषयी सांगतो. ही झुलू जमात आता सध्या झुलू सुवर्ण काळाचा सिद्धांत मांडते. नीट आहे का? म्हणजे इतिहासाचा अभ्यास असलेल्यांना तरी यामध्ये काहीतरी साम्य आढळायला हवं. ही झुलू जमात इतिहासाच्या सुवर्ण काळाचा सिद्धांत मांडते आणि ती असं सांगते की इतिहासात कोणे एके काळी असा काळ होता जेव्हा सगळीकडे झुलूंचं वर्चस्व होतं आणि झुलू सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगत होते. ऐकत असाल ना, कोणीतरी असं आणखीन सांगतं इथे पण. हां, गमतीचा भाग असा आहे, युवाल पुढे सांगतो की
इतिहासामध्ये ह्या झुलून विरोधात, झुलूंच्या आक्रमणाविरोधात, झुलूंच्या साम्राज्यवादाविरोधात ज्या स्थानिक जमाती लढल्या होत्या त्या सुद्धा आज स्वतःला झुलू मानतात आणि हा झुलूंच्या सुवर्णकाळाचा सिद्धांत आपलाच म्हणून सांगतात. असं का झालं? कारण त्यांच्या स्थानिक देवता, त्यांचे स्थानिक वीरयोद्धे, त्यांचे स्थानिक योद्धे होते, त्यांचे वीरपुरुष होतं, वीरपुरुष जे होते त्या सगळ्यांचं किरकोळीकरण केलं गेलं, सामिलीकरण केलं गेलं किंवा राक्षसीकरण केलं गेलं. आणि त्यामुळे एकदा राक्षसीकरण केलं गेलं, आज कोण आपल्यामधलं म्हणणार आहे की ते अमका असुर माझा पूर्वज आहेत, तमका असुर माझा पूर्वज आहेत, हा दानव माझा पूर्वज आहेत? म्हणणार आहे? नाही म्हणणार आहे. ते झुलूंमधली ज्या जमाती ज्या झुलून विरोधात लढल्या त्यासुद्धा या सामिलीकरणाला आणि राक्षसीकरणाला बळी पडून आपला स्वतंत्र इतिहास त्यांच्या डोक्यातून पूर्ण पुसला गेला आणि आज ते स्वतःला झुलू मानत, झुलू साम्राज्यवादाचा, झुलू सुवर्ण काळाचा इतिहास हा आपलाच होता, हा आपलाच गौरव मानतात. भारतात असं होऊ नये, त्यामुळे सत्यकथनाची जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. विकृतीकरणाची, सामिलीकरणाची, राक्षसीकरणाची जी काही प्रक्रिया आहे त्याला आपल्या लेखणीतून सातत्याने उत्तर देत राहायला हवं. आणि हे करतानाच आमच्या बांचा पुतळा तिथे आहे, त्यांना नमन करूनच आपण आत येतोय. आमच्या मनात जसं आधुनिक पांडित्य नाही तसं आमच्या मनात कोणाविषयी सुद्धा वैरभाव नाही. कारण आमच्या ज्योतिबांनीच सांगितले, ज्योतिबांनी पर्यायी इतिहास लेखनाची मांडणी केली. ज्योतिबांनी दशावताराच्या संकल्पनेमधून इथल्या बहुजनांचा इतिहास आपल्या पुढे आणला, शूद्राती अतिशूद्रांचा इतिहास आपल्या पुढे आणला. बळीचं इतिहास शोधून काढून बळी आणि वामनाचं द्वैत आपल्या पुढे उभं केलं. शिवरायांचा समाधी शोधून काढून ती सुद्धा टिळकांनी शोधली असं आता एका पक्षाचे प्रमुख अलीकडेच म्हणालेत. ते सुद्धा ज्योतिबांचं श्रेय हिरावून घेतलं जाते. पण ज्योतिबांनी शिवरायांची समाधी शोधली आणि शिवरायांचा पोवाडा लिहिला. ते ज्योतिबा ज्यांनी हा इतका कडवा सांस्कृतिक संघर्ष केला, भटजी शेटजींचं प्रतिमान उभं केलं, शेतकऱ्याचा असूड केला, गुलामगिरी सांगितली, काय स्वरूपाची मेंदूची गुलामगिरी आहे ती स्पष्ट केली, जी आपल्याला ग्रामसीने सुद्धा नंतरच्या काळात सांगितली. फुले आपल्याला ती ग्रामसीच्या आधीच सांगतायत. ते फुले आपल्याला सांगतायत जेव्हा आम्ही एकमय राष्ट्राविषयी ते बोलतायत, सगळ्यांचं मिळून एक राष्ट्र असेल. फुले जे सत्यशोधक समाजाचं स्वप्न आपल्याला दाखवतात, सत्यशोधक समाजाच्या निर्मितीचं स्वप्न, समतावादाच्या निर्मितीचं स्वप्न दाखवतात, त्यात फुले आपल्या अखंडात म्हणतायत की मांग, ख्रिस्ती, महम्मद आणि ब्राह्मण असी. बघा, मांग, ख्रिस्ती, महम्मद आणि ब्राह्मण असी. ज्या ब्राह्मणी सत्तेविरोधात पूर्ण अख्खं आयुष्य त्यांनी लढा दिला, त्यांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाविरोधात लढा दिला, त्या ब्राह्मणाशी सुद्धा आम्ही पोटाशी धरू. कारण आम्ही समतावादी आहोत, आम्ही विषमतावादी नाहीत. जेव्हा आम्ही एकमय राष्ट्र निर्माण करू त्यावेळेला हे सगळ्यांना आम्ही जवळ घेऊ, सगळ्या समतावादी विचारांना आम्ही जवळ घेऊ. त्यामुळे आमचा वैरभाव कोणाशी नाही, पण वैरभाव नसला तरी नम्रपणे आम्ही सत्यकथन सांगत राहू, सत्याचे अखंड गात राहू, सत्य लिहित राहू, सत्य बोलीत राहू. सत्य की जय हो. मी इथे थांबते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आणि आणखीन एक मला गोष्ट इथे सांगायची आहे की ही जी काही विद्रोही सांस्कृतिक चळवळ आहे, ह्या चळवळीने ह्या सत्यकथनाच्या कामाला एक बळ दिलेलं आहे. तिचे जे काही वेगवेगळे प्रवाह आहेत त्या प्रवाहाने या सत्यकथनाच्या कामाला एक बळ दिलेलं आहे. त्यामुळे हे काम असंच सुरू राहावं ही सदिच्छा व्यक्त करते आणि इथे थांबते. आणि आपण सर्व विद्रोही आहोत. आपण इतिहास लेखन किंवा इतिहासाचा पाठ जेव्हा करतो तेव्हा बुद्धानं जसं सांगितलं की मी एखादा जर विचार सांगला तर तो तुम्हाला जर पटला तर तो तुम्ही घेतला पाहिजे. म्हणून इतिहासामध्ये सुद्धा पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट आपण स्वीकारू नये ही सातत्याने इतिहासामध्ये ही गोष्ट सांगण्यात येत आहे. याच्यानंतरचे जे चर्चक आहेत चंद्रकांत झटाले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. 16व्या शतकात आपल्या कृतीतून वैज्ञानिक दृष्टिकोन महाराष्ट्रभर राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज
ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले, सावित्रीबाई फुले, जो समानतेचा अधिकार कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने या भारतीय नागरिकांना दिला नाही, तो समानतेचा अधिकार आपल्या राज्यघटनेतून प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांची जयंती आहे आणि जे सत्य बोलायला कधीच घाबरले नाही असे खरे संत गाडगे बाबा आजच्या या विचारमंचावर उपस्थित, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मून सर, आमच्या डोळसताई, संध्याताई, पाईकराव सर व माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर, आजचा आपला विषय आहे इतिहासाचे विकृतीकरण विरुद्ध सत्यलेखन. इतिहासाचे विकृतीकरण करण्याची गरज या लोकांना का बरं पडली? काय गरज होती इतिहासाचं विकृतीकरण करण्याची? तर बहुजनांमध्ये जे काही महामानव होऊन गेले तसे महामानव यांच्यामध्ये कोणी निपजले नाहीत. मग काय करायचं? तर आयत्या यांच्या कर्तृत्वावरती कोणीतरी आपला माणूस बसवायचा, वरती कोणीतरी गुरु म्हणून, प्रेरणास्थान म्हणून, आदर्श म्हणून कोणीतरी बसवायचा. म्हणून यांना विकृतीकरणाची गरज पडली. विकृतीकरण करायला प्रचंड डोकं खपवावं लागते, इतिहासाची मोडतोड करावी लागते. आपल्याला एवढं कठीण काम करायचं नाही, आपल्याला फक्त खरा इतिहास सरळ सरळ साध्या शब्दात मांडायचा आहे, लोकांपर्यंत पोहोचायचा आहे साध्या शब्दात. कारण की इतिहासाचा आपण अभ्यास करतो, अनेक जण आपण आता इथे सगळे वाचकच मंडळी आहात. कोणतीही पुस्तकं वाचताना आपण पाहतो अनेकदा आपला इतिहास अतिशय किचकट भाषेत, वाङ्मयीन भाषेत, हेवी लँग्वेज आपल्याला ज्याला म्हणतो आपण, अशा भाषेत तो असतो. आपल्याला तो सोपा करून मांडायचा आहे, कारण इतिहास आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, सामान्य लोकांपर्यंत. जो लिहायचा इतिहास तो विद्वानांसाठी लिहायचा नाही, सामान्य माणसासाठी लिहायचा आहे. त्यामुळे आपलं लिखाण करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की एका 10वीच्या 11वीच्या मुलानं जरी ते पुस्तक वाचलं किंवा आपलं लिखाण वाचलं तर त्याला ते थेट भिडलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की नेमकं यांना काय म्हणायचं म्हणून. आणि या लोकांनी काय केलं की या 2014 पासून आपले मेंदू एवढे हँग करून टाकले भारतीयांचे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि आपणही विचार करत नाही. तुम्ही बघा, इंदिरा गांधींनी पारशासोबत लग्न केलं म्हणून ते कट्टर मुस्लिम झाली म्हणतात, असा अपप्रचार केला जातो. बरोबर आहे? इंदिरा गांधीनं पारशासोबत लग्न केलं म्हणून ते कट्टर मुस्लिम होते, पण ते स्मृती इराणीनं एका पारशासोबत लग्न केलं तर ते कट्टर हिंदू होते. आणि याच्यावर आपला विश्वासही बसते, आपल्याला ते खरंही वाटते. एवढे डोके आपले हँग करून टाकले आहेत लोकांनी. त्याच्यात एक काळ्या टोपीवाला, ज्याला नाव शोभत नाही, भगतसिंग, तो कोश्यारी, तो असं मध्यंतरी एकदा बोलला, आपण सगळ्यांनी ऐकलंय, की शिवाजी आता जुना आदर्श झाला, नवीन आदर्श गडकरी वगैरे आहेत, असं तो बोलला. मग आपल्याला असं वाटतं की हे कुठून येतं आता, याला अचानक कसं काय आठवलं याला मध्येच की शिवाजी जुना आदर्श झाला म्हणून. तर हे जर आपण खोदून पाहिलं, मागे जाऊन पाहिलं, तर सावरकरांचं जे समग्र वाङ्मय आहे, त्याचा जो 6वा खंड आहे, त्या 6व्या खंडात एक पाणी जाते, सॉरी, सावरकरांचा जो 6वा खंड आहे समग्र वाङ्मयाचा, त्याच्यात एक शेंदापूरचा गणपती नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणात सावरकर असं म्हणतात की शिवाजीचं चरित्र ऐकून ऐकून आता तुमचे कान किटले असतील. शिवाजीच्या तलवारीपेक्षा आमच्या नरू न्हाव्याचा वस्तारा जो आहे तो जास्त तळपतो. काय म्हणतात? शिवाजीच्या तलवारीपेक्षा आमच्या नरू न्हाव्याचा वस्तारा जास्त तळपतो. हे त्यांनी त्या काळात लिहून ठेवलं, आणि त्याचीच नवीन आवृत्ती, हे ते जे लिहून ठेवलं आहे त्याची पुनरावृत्ती हे लोक करत राहतात. पण आपल्याला वाटतं हे अचानक कुठून आले मध्येच, कोश्यारीला हे कुठून आठवलं. आणि कोश्यारी दुसरं असं वाक्य एक बोलले होते, मला वाटते औरंगाबादचीच गोष्ट आहे ती, पैठणची की औरंगाबादची, की समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारतो, असं त्याचं वाक्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज सांगताना कधीच रामदासाचं नाव घ्यायची गरज पडत नाही, कधीच नाही. पण रामदास सांगताना, रामदासाची महत्ता सांगताना
कायम छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. हे कोणी बोलायला तयार नाही, त्यांना कोणी उत्तर द्यायला तयार नाही. कोश्यारी सारखे पदावर असलेले, संविधानिक पदावर असलेले लोक असे वक्तव्य करतात आणि आपण त्याला प्रत्युत्तर देत नाही. तो भिडे नावाचा माणूस, आता त्यांनी सांगितलं तो काय बोलला होता महात्मा फुलेंबद्दल, इथल्या उपस्थित किती लोकांना माहीत आहे? शब्दशः सांगा. 2 लोकांच्या हात आहे फक्त वरती. मी इथं बोलायला नको, पण तुमच्या प्रत्येकापर्यंत मंचावरून असे शब्द वापरायला नको, पण ते शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे की तो भिडे इथं काय बोलला होता. अमरावती, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडे पेपर कटिंग आहे, कोणाला जर लागलं तर तो मी देऊ शकतो त्यांना. तो असं बोलला होता की समाज सुधारक नावांची जे काही एक जमात ब्रिटिशांनी तयार केली होती, त्या समाज सुधारकांच्या नावाच्या भडव्यांच्या यादीतले महात्मा फुले एक होते. त्यांच्या ढुंगणावर देशद्रोहाचे शिक्के मारलेले होते. असं भिडे महात्मा फुलेंबद्दल बोलतो आणि आपण संडासारखे ऐकतो. याच्यानंतर त्याचे जिल्ह्यात कार्यक्रम होतात. आपण एका वाटीवर पाण्यात मरून जायला पाहिजे सगळ्यांनी. की आमच्या बापाबद्दल तो असं बोलतोय, जाहीर बोलतोय, एका जागी बोलत नाही, 4 जागी बोलतोय. तुम्ही आता म्हणाल की सर तुम्ही आम्हाला असं म्हणतात, तुम्ही काय केलं? मी अकोल्यात त्याची सभा असताना आतमध्ये आम्हाला जाऊ दिलं नाही. मी 4 तास त्याची वाट बघत बाहेर उभा होतो, त्याच्या कार्यक्रमाच्या बाहेर. तो बाहेर आल्यानंतर गाडीत बसता बसता त्याला महात्मा गांधी आणि महात्मा फुलेचे दोन्ही पुस्तकं दिले आणि एक गुलाबाचं फुल दिलं होतं. म्हटलं हे वाचा नक्की. तो वाचणार नाही, त्याचा उद्देश आपल्याला माहिती आहे काय आहे तो. पण यांचाही इतिहास, याला महात्मा गांधींच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोळे उडवले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोळे उडवले, राष्ट्रपित्याचा बाप इथं बदलला जातो पण आपल्याला काहीच वाटत नाही. आणि त्याचा संदर्भ काय असतो तर असं पुस्तक की त्या पुस्तकाला काहीच मागं संदर्भ सूची दिलेली नाही, कुठेतरी बाजार गप्पांमधून आलेल्या गोष्टी असतात त्या. पण आपल्याकडे खऱ्या गोष्टी आहेत ना, मग आपण खऱ्या गोष्टी का बरं मांडत नाही? आपण का बरं घाबरतो? एक तर काय झालं की मगात निरंजन दादा जे बोलले की आता रस्त्यावर उतरायला पाहिजे, तुम्हाला वाटत नाही का की 2014च्या पेक्षा प्रचंड वाईट परिस्थिती आपल्या देशाची आहे आज, आहे ना? पण का बरं आपण रस्त्यावर उतरत नाही? पहिले का बरं रस्त्यावर उतरायचो? सोशल मीडियातून काय होऊन राहिलं की आपण आपला संताप जो आहे ना तो सोशल मीडियातून आपण व्यक्त करत राहतो. आपल्या संतापाचा, आपली जे चीड आहे त्याचा सोशल मीडियातून निचरा होत राहतो. आपण एखादी पोस्ट टाकतो संतापजनक या लोकांच्या विरोधात, मग आपल्याला काही कमेंट येतात त्याच्यावरती आपल्या समर्थकांच्या. ते म्हणतात की हो बरोबर आहे, अगदी बरोबर, रोकठोक, आज असंच बोललं पाहिजे, आज असंच लिहिलं पाहिजे. आणि आपला जो संताप आहे तो शांत होऊन जातो, तो निचरा होऊन जातो त्याचा. हे एक कारण आहे की आपण लोक रस्त्यावर उतरून नाही राहिलो. आपल्या डोक्यातली जी चीड आहे ती रस्त्यावर उतरण्यासाठी आपल्याला मजबूर नाही करत. त्याच्या मागचं हे की हे सुद्धा एक सोशल मीडिया सुद्धा कारण आहे. आणि सोशल मीडियाचं काय आहे की हे इतिहासाचं विकृतीकरण करणं एवढं वाढलं सोशल मीडियामुळे, कारण सोशल मीडियावर लिहायसाठी तुम्हाला संदर्भ द्यावा लागत नाही. तुमच्या मनात जे आलं ते तुम्ही लिहून टाका. आणि लोकांना काय वाटते की अरे बापरे एवढं जाहीरपणे टाकलं म्हणजे काही ना काही सत्यता असली पाहिजे याच्यात, काही ना काही खरं असलं पाहिजे याच्यात. आणि माझं असं ठाम मत आहे की आपण इतिहासाचं विकृतीकरण थांबताना आपण नवीन लिखाण केलं पाहिजे. खरं इतिहास आपण लोकांसमोर आणलाच पाहिजे. लिखाण आवश्यकच आहे, बोलणे आवश्यक आहे, पण त्याच्यापेक्षा आवश्यक आहे सांस्कृतिक माध्यमातून हा इतिहास लोकांपुढे जाणं. एक 100 पुस्तकं जो इफेक्ट पाडू शकत नाहीत, जो प्रभाव पाडू शकत नाहीत लोकांच्या मनावर, एक चित्रपट पाडू शकतो. हे आपण अनुभवतोय मागच्या 4-5 वर्षात आपण पाहिलं आहे. किती लोकांचे मेंदू डायव्हर्ट करून टाकतो एखादा चित्रपट जर आला तर इतिहासावरती. त्याला काही संदर्भांची गरज नाही. आपल्याकडे संदर्भ आहेत ना प्रत्येक गोष्टीचे, मग आपण का बरं मांडत नाही? सावरकरांना माफीवीर म्हटलं की यांना राग येतो, श्यामाप्रसाद मुखर्जींना देशद्रोही म्हटलं की यांना राग येतो. ज्यांच्या विरोधात हे म्हणण्यासाठी सबळ ठोस पुरावे आपल्याकडे आहेत, अशा गोष्टी आहेत या, तरी यांना राग येतो. पण हे अशा गोष्टी मांडतात ठामपणे ज्याचा शेंडा बुडूक अजिबात काहीच माहीत नसते आपल्याला.
मग आपण हा इतिहास लिहिताना कोणते मुद्दे फोकस केले पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण काय होते, हे लोक आपल्याला देशद्रोही ठरवणार, वाईट बोलणार. म्हणजे हे कसं करतात की आसारामानं महिलांवरती बलात्कार केला असं म्हटलं तर यांचा धर्म बदनाम होत नाही. म्हणजे आसारामानं महिलांवर बलात्कार केल्याने यांचा धर्म बदनाम होत नाही, पण आसारामनं बलात्कार केला असं आपण म्हटलं की यांचा धर्म बदनाम होतो. त्यामुळे नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आपण फोकस केला पाहिजे, कोणत्या मुद्दे आपण इतिहासात खरा इतिहास समोर आणला पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचं उदाहरण आपण जर घ्यायचं झालं, छोटे छोटे उदाहरण एक दोन सांगतो फक्त, की तिरंगा झेंड्याबद्दल. आता आपल्याला देशप्रेम शिकवतात लोक. तिरंगा झेंडा RSSच्या मुख्यालयावरती 2001 पर्यंत फळकला नाही, 2001 पर्यंत. मग 2001 साली का बरं फळकला, तर 2001 साली 3 मुलं नागपूरचे 26 जानेवारीला RSSच्या मुख्यालयावर गेले नागपूरला. तिथं तिरंगा झेंडा घेऊन गेले आणि तिथं ते बोलले की आज 26 जानेवारी आहे, आम्ही कधी तिथं तिरंगा फडकलेला पाहिला नाही, आम्हाला तिथं तिरंगा फडकवायचा आहे म्हणून. त्या लोकांना तिन्ही मुलांना अटक करण्यात आली. एक मेंढे होता, एक चटवानी होता. त्या तिन्ही मुलांना अटक केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले नागपूरच्या कोर्टात. मी माझ्या पुस्तकात त्याचं ते जजमेंट वगैरे दिलेलं आहे सगळं. त्यांच्याकडून जप्त काय केलं गेलं, पोलिसांनी जप्ती काय दाखवली, तिरंगा झेंडा आणि एक बांबू. गुन्हे दाखल झाले. कशासाठी गुन्हे दाखल झाले, या स्वतंत्र भारतात त्यांनी एका जागी तिरंगा लावण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल झाले. आणि ही गोष्ट जर गावभर पसरली, लोकांना माहीत झाली, तर लोकांना हे कळेल की RSSच्या मुख्यालयावरती 2001 पर्यंत झेंडा लागत नव्हता तिरंगा, म्हणून 2002 पासून त्यांनी तिरंगा लावणं सुरू केलं. ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत ना आपण लोकांना. भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी गांधींनी काहीच केलं नाही. ओरडून ओरडून सांगतात, आम्ही ओरडून ओरडून सांगतो काय काय केलं. पण आपण आता हे ओरडून सांगणं बंद केलं पाहिजे. आपण आता त्यांना प्रतिप्रश्न केले पाहिजे. आपण त्यांना विचारलं पाहिजे की हेडगेवारांनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केलं, RSSने भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केलं, या कट्टरवादी संघटनांनी क्रांतिकारकांना कशी कशी मदत केली, याचे उत्तर तुम्ही द्या. मी जाहीर भाषणातून नेहमी बोलत असतो की भगतसिंगांच्या फाशीला हेडगेवारांची मूक संमती होती. आपण बोललं पाहिजे ना, कारण हे वाक्य खोडासाठी त्यांना कुठेतरी पुरावा द्यावा लागेल की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी आम्ही काय केलं म्हणून. नेमकं एखादा सत्याग्रह केला असेल, एखादा अर्ज लिहिला असेल, एखादं आंदोलन केलं असेल, हेही जाऊ द्या. भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर हे वाईट झालं असंही म्हणायची ज्यांची ब्रिटिशांच्या धाकाने हिंमत नाही, ते लोक आपल्याला प्रश्न विचारतात आणि आपण आरोपीच्या पिंजऱ्यात असल्यासारखे एकदम उत्तर देत राहतो त्यांना एक एक. त्यांच्या स्पीचवर खेळणं बंद करू आपण. आता आपली स्पीच निर्माण करून त्यांना बोलू इकडे खेळायला. आपण किती वर्ष आपण तुम्ही एक एक उत्तर देत राहणार, ते नवीन रोज रोज एक एक आरोप करत राहणार, नवीन रोज रोज एखादं प्रकरण काढत राहणार आणि जाहीरपणे बोलणाऱ्यांना घाबरतात. आपण जे म्हणतो आपल्याकडे जर पुरावा आहे तर घाबरण्याची अजिबात गरज नाही ना. भिडेचा विषय निघाला. मग तुम्ही पहा की या स्वतंत्र भारतात भिडे येऊन सांगतो की व्हिडिओ आहेत त्याचे, यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. तो सांगतो की हा तिरंगा आपला नाही, आपला भगवा आहे. तिरंग्याला विरोध करून राहिला तो. 15 ऑगस्टला तिरंगा फडकू नका म्हणते, भगवा फडकावा म्हणते, गावागावात रॅली काढा म्हणतोय तो. हे सांगायसाठी, या इतिहासाचं विकृतीकरण करण्यासाठी खांदे कोणाचे वापरतो, संदर्भ कोणाचा वापरतो, सुरुवात काय करतो, शिवबाचा सांगावा आला आहे. शिवबाचा. हा तिरंगा आपला नाही, आपला भगवा आहे. हेडगेवारांचा सांगावा आला आहे असं म्हणत नाही तो. सावरकरांचा सांगावा आला आहे असं म्हणत नाही तो. कारण त्यांना माहिती आहे यांना कवळी किंमत नाही समाजात, त्यांनाही जाणीव आहे त्याची पूर्णपणे. पण आपल्या बहुजन महानायकांचे खांदे वापरायचे आणि आपल्या बहुजनांचे डोके खराब करायचे, ही यांची कूटनीती अनेक वर्षांपासून चालत आली. आपण अजूनही बळी पडतोय त्या गोष्टीला. इथे कोणाचाही जय जय करतील हेडगेवार, गोळवलकर, सावरकर, गोडसे बिडसे जे काही असतील ते लोक, पण विदेशात जाऊन सांगावं लागते की मी बुद्धाच्या देशातून आलो, मी गांधीच्या देशातून आलो. एवढाच जर दम आहे तर विदेशात जाऊन शिव्या देऊन दाखवा, बौद्धाबद्दल वाईट बोलून दाखवा, गांधींबद्दल वाईट बोलून दाखवा विदेशात जाऊन. नाही ना हिंमत तुमच्यात.
आणि इथं महात्मा फुलेंचा अपमान केला तर भिळेवरती गुन्हे दाखल करणं सोडा. इथं गृहमंत्री काय म्हणतो विधानसभेत, आमचे आदरणीय गुरुजी आहेत म्हणतात, ते गुन्हे दाखल करणं तर सोडून द्या. म्हणजे फुलेंच्या अपमानावरती, शाहू फुले आंबेडकरांच्या अपमानावरती शांत बसणारे लोक यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुकीतल्या जर जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील, पोस्टर पाहिले असतील, तर फुले शाहू आंबेडकरांचे पोस्टर लावले होते महायुतीने. जाहिरातीसाठी आमचे महामानव पाहिजेत, पण अपमान जेव्हा होतो आमच्या महामानवांचा त्यावेळेस त्याच्यावरती एक शब्दही हे बोलत नाहीत. आता त्या सोलापूर कर्ज प्रकरण झालं, बाबासाहेबांबद्दल बोलला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला. कोणता हिंदुत्ववादी, मला खूप वाईट वाटते की जेव्हा शिवाजी महाराजांचा अपमान झाला ना कुठंतरी, की प्रत्येकानं कोणत्या जाती धर्माचा असो त्यांना एकच प्रश्न सोशल मीडियावर विचारला पाहिजे, प्रत्येक सभेतून विचारला पाहिजे की कुठं आहे RSS, कुठं आहे बजरंग दल, कुठं आहे हिंदुत्ववादी लोक. महाराजांचा अपमान झाला, हिंदूचा अपमान झाला, हिंदूंच्या आराध्याचा अपमान झाला. आपणही आता मार्ग बदलले पाहिजेत ना. हे इतिहास लिहिताना सुद्धा काय आहे की इथं जर राजकीय आपण पाहतोय, हा देश संपूर्णपणे मातीत गेला आहे. याची अर्थव्यवस्था म्हणा, याचं परराष्ट्र धोरण म्हणा, किंवा सर्वसामान्यांची अवस्था म्हणा, पण तरी सुद्धा इथं राजकीय आपण पाहतो रिझल्ट काय लागतात आहे, निकाल काय लागतात आहे. त्यासाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था निर्माण करून ठेवल्या. तुम्ही पाहता एखादा दुकानदार असतो, एखादा व्यापारी असतो, तो काय करतो, एक फळाचा स्टॉल लावायचा असतो त्याला. मग तो काय करतो, एकाच रस्त्यावरती स्टॉल लावायचा आहे, तो त्याचे 4 भाऊ घेऊन येतो सोबत, एक कट्टा माल खरेदी करतो आणि 4 जागी स्टॉल लावतो. तो 4 जागी हातगाडा उभा करतो. त्याचा उद्देश हा असतो की या रस्त्यानं जाणारा कोणताही गिरायक असो, या 4 पैकी एका जागेवरून त्यानं खरेदी केली पाहिजे, म्हणजे मात्र खरेदी होईल ते जे काही आहे ते. असंच या RSS भाजपवाल्यांनी काय केलं आहे की अनेक असे पंथ निर्माण करून ठेवले, अशा संघटना निर्माण करून ठेवल्या, असे परिवार निर्माण करून ठेवले की जो RSS बदनाम झाली आहे, RSS मध्ये जात नाही तर तो एखाद्या कोणत्या तरी परिवारात जाऊन बसेल, रामदासी बैठकीत जाऊन बसेल, धर्माधिकारीच्या बैठकीत जाऊन बसेल, असे अनेक पर्याय निर्माण करून ठेवले. आपल्याजवळ असे कोणतेच पर्याय आहे नाही की आपण आपल्या आपसातच आपल्या पुरोगामी संघटनांचं जमत नाही, आपण एका सतरंजीवर बसत नाही. पण इतिहासाचं पुनर्लेखन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. नेमके मुद्दे काढावे लागतील की कोणत्या मुद्द्यावर आपण लेखन केलं पाहिजे, कोणते मुद्दे पहिले फोकसमध्ये आणले पाहिजे, सत्य परिस्थिती कोणत्या ठिकाणी मांडली पाहिजे. कारण इतिहास जर आपण आता मांडला नाही, आपण बोललो नाही, तर गाडगेबाबांची आज जयंती आहे. गाडगेबाबा ज्यावेळेस वारले त्यावेळेस पेढी नदीच्या काठी अमरावतीच्या त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला, पेढी नदीच्या काठी. आणि तो अंतिम संस्कार ज्यावेळी झाला त्यावेळेस तिथं हजर असणाऱ्या लोकांपैकी अनेक लोक आजही जिवंत आहेत. अनेक लोक की ज्यांनी पाहिलं की गाडगेबाबांचं प्रेत जाळलं गेलं म्हणून, तरी सुद्धा एका बोबळे नावाच्या व्यक्तीनं चरित्र लिहिलं गाडगेबाबांचं. त्याच्यात तो लिहितो की गाडगेबाबां जेव्हा वारले, पेढी नदीच्या काठी त्यांना आणण्यात आलं, तेव्हा एक पुष्पक विमान आलं निळ्या रंगाचं आणि गाडगेबाबांना घेऊन गेलं ते वैकुंठाला. असं लिहिलं आहे गाडगेबाबांच्या चरित्रात. आज ज्या लोकांनी पाहिलं जाळताना गाडगेबाबांना, ते लोक जिवंत असताना हे लोक जर असं लिहू शकतात, तर तुकारामांच्या काळातला जो काही इतिहास आहे त्यावेळेस कोण पाहिलं काय झालं काय नाही, तर काय लिहू शकत नाही ते लोक. आणि आपल्या भावनाही, म्हणजे इतिहास तर कंट्रोल केलाच आहे, त्यांनी विकृत केलाच आहे. आपल्या भावनाही एवढ्या कंट्रोल करून ठेवल्या की त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा आपल्या भावना भडकतात. त्यांना जे मुद्द्यावर वाटते त्याच मुद्द्यावर आपल्या भावना भडकतात. नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी आपल्या भावना भडकत नाहीत, बाबासाहेबांचा अपमान झाला तरी, महात्मा फुलेंचा अपमान झाला तरी आपल्या भावना भडकत नाहीत. कारण आपल्या डोक्यात, तुम्ही शिवजयंतीत गेले असाल यावर्षी अनेक ठिकाणी, मी अनेक वर्षापासून 6 जूनला रायगडावर जातो, राज्याभिषेक दिन असतो. कधीच मी ऐकलं नाही तिथं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जातात. यावर्षी आणि गेल्या मागच्या वर्षी 2 वर्षापासून तिथं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जातात रायगडावरती. यावर्षीच्या शिवजयंतीमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल. त्या मुलांना मी थांबवून बोललो की तुम्ही ह्या घोषणा जरूर द्या, आमची काही अडवणूक नाही, आम्ही नाही म्हणत नाही तुम्हाला. पण जेव्हा रामनवमीची मिरवणूक निघेल तिथं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायची हिंमत आहे का तुमच्यात? तिथं तुमची हातभार फाटते, तिथं तुम्ही शांत बसता. इथे येऊन तुम्ही दादागिरी करता, इथे येऊन तुम्ही म्हणता, त्यांच्या घोषणा द्यायला लावता. या बहुजन महापुरुषांच्या घोषणा तिथं द्यायची हिंमत आहे का? अजिबात हिंमत नाही या लोकांमध्ये.
आणि इतिहास आपण जुन्या काळातला जाऊ द्या, आताचाच इतिहास फक्त लोकांसमोर आणा. राम मंदिर आहे, राम मंदिराबद्दल आपल्या या लोकांची किती मानसिकता करून ठेवली या लोकांनी. बरं, रामाला विरोध करायचं आमचं काही कारण नाही ना. राम मंदिराच्या भरोशावरती संपूर्ण इलेक्शन जिंकले हे लोक. राम मंदिर सांगतात, तेव्हा आपण हे सांगितलं पाहिजे की हे राम मंदिर बांधताना सर्वसामान्य माणसाकडून 50-50 रुपये या लोकांनी वर्गणी गोळा केली आहे, रिक्षावाल्याकडून हे वर्गणी गोळा केली आहे. राम मंदिर हे सगळा पैसा जो जनतेचा आहे, याच्यातून हे राम मंदिर बांधलं. आणि हे राम मंदिर बांधताना या राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा केला आहे. एक कुसुम पाठक नावाची बाई, तिचा एक जमिनीचा तुकडा 2.5 कोटी रुपयाचा तो तुकडा आजच्या तारखेत आपण धरू की 12 वाजता त्या बाईने विकला. 2 लोकांना, सुलतान अन्सारी आणि राजेश तिवारी नावाच्या 2 लोकांना विकला 12 वाजता. आणि 12:10 राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टनं तोच 2.5 कोटी रुपयाचा तुकडा 18.5 कोटी रुपयात विकत घेतलाय 10 मिनिटाच्या फरकानं. हा हिंदूंच्या भावनांची खेळ नाही का? हा हिंदूंच्या पैशाची खेळ नाही का? मग एक आम आदमी पक्षाचा खासदार संजय सिंग, ह्या दोन्ही खरेद्या 5 मिनिटाच्या अगोदरची, 10 मिनिटाच्या अगोदरची 2.5 कोटी रुपयाची खरेदी आणि 10 मिनिटाच्या नंतरची 18.5 कोटी रुपयाची खरेदी घेऊन हा संसदेत उभा राहतो आणि मागणी करतो की याची चौकशी करा, यांच्यावरती गुन्हे दाखल करा. त्याच्यावरती एका कथित घोटाळ्यात त्याला फसवलं जाते आणि तुरुंगात टाकलं जाते त्याला. ह्या गोष्टी आपण आणल्या पाहिजे, सातत्यानं बोललं पाहिजे, समोर लिहिलं पाहिजे ना. जुना इतिहास तर आपण आणूच, पण या लोकांना काउंटर करण्यासाठी जे महत्त्वाचं आहे त्या गोष्टी आपण पहिले आणल्या पाहिजे. एक शेवटचा मी मुद्दा मांडतो की आता आपण जसं दादांनी सांगितलं मग की आपण बोलून आणि लिहून फक्त फायदा नाही, प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटते की बदल तर झाला पाहिजे, पण माझ्या अंगाला धक्का नाही लागला पाहिजे. तर असं होणार नाही मित्रांनो. जर आपल्याला बदललं पाहिजे तर आपल्या अंगाला धक्का लागणार आहे. आपल्या पूर्वजांनी, आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगून राहिलो आहात त्याचा आपल्या पूर्वजांनी खूप मोठी किंमत त्याची चुकवली आहे. तर आपल्या मुलांचं भविष्य जर आपल्याला पाहिजे, हे स्वातंत्र्य आपल्या मुलांना द्यायचं आहे, तर आपल्यालाही थोडीफार का होईना किंमत चुकवावी लागेल. निडरपणे इतिहासाचं पुनर्लेखन करावं लागेल, इतिहास वारंवार मांडावं लागेल ठामपणे. आणि मी जो सांगितला महत्त्वाचा मुद्दा की सांस्कृतिक माध्यमातून तो पुढे आणला पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय हिंद. मला इथं बोलवलं याबद्दल विद्रोही चळवळीचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या परिसंवादामध्ये आपण इतिहासाच्या विकृतीकरण आणि त्याबद्दल इतिहास कथन आणि लेखन त्याच्या विरोधातलं जे आपलं आहे त्याविषयीचा हा परिसंवाद. यामध्ये मला फक्त 2 ते 3 मुद्दे मांडायचे आहेत. ते म्हणजे या देशामध्ये ब्राह्मणी अब्राह्मणी इतिहासाची बीजं रोवली गेलेली आहेत. या देशातल्या ब्राह्मण इतिहासकारांचं एकंदरीत त्यांच्या व्यवस्थेचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की बहुजन समाजातली जी ही माणसं पराक्रमी कर्तृत्ववान असतात त्या लोकांकडे सगळ्यात अगोदर दुर्लक्ष करायचं, नकार द्यायचा, सातत्यानं त्यांना इतकं दुर्लक्षित करायचं, महात्मा फुल्यांच्या भाषेत सांगायचं तर कलम कसंही व्हायचं, त्यांचा उल्लेखच कुठं करायचा नाही, त्यांना गाळून टाकायचं, अशा पद्धतीनं लिखाण करायचं. त्याच्यानंतर हे करून जर बहुजन समाज या महामानवांचा इतिहास विसरत नसेल तर त्या लोकांचं चारित्र्य हनन करायचं. आपल्या देशामध्ये अगदी बुद्धापासून तर अगदी शिवधर्माच्या चळवळीपर्यंत मी म्हणेल किंवा आजपर्यंत या सगळ्या लोकांचं चारित्र्याचं हनन करण्याचं काम सातत्यानं या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या इतिहासकारांनी आणि त्यांच्या लोकांनी आपल्या बोलण्यातून आपल्या लिहिण्यातून केलेलं आहे. चारित्र्य हनन करून भागत नसेल तर मग काय करायचं हे आमचेच. जसं आता RSSच्या प्रांतसमयी प्रार्थनेमध्ये अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो आहे. म्हणजे एकीकडे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्यांचा इतक्या दिवस काही घेणं देणं नव्हतं, पण आता लोक जागी आहेत, शिकली सवरलेली आहेत आणि मग प्रांतसमयीच्या प्रार्थनेत हेडगेवारांसोबत बाबासाहेबांचा फोटो आहे. मला नेहमी वाटतं तुमचे हेडगेवार तुमच्या डोक्यावर ठेवा पण ते बाबासाहेब तिथून तेवढे काढून टाका. पण म्हणजे एक त्यांचं
चारित्र्य हनन करून भागत नाही, स्वीकार करा. बुद्ध विष्णूचा अवतार, शिवाजी महाराज आमच्याच हिंदू स्वराज्य, गोब्राह्मण प्रतिपालक, अशा पद्धतीनं महामानवांना संपवण्याची ही प्रक्रिया या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं सातत्यानं स्वीकारलेली आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य याविषयी काय आहे तर मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छिते की मोबाईल आला, टीव्ही आला आणि बहुजन समाजाची वाचन संस्कृती प्रचंड खालावलेली आहे. आपल्या पोरापोरींना आणि अगदी शिकल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे की व्हॉट्सअपवरती जे लेख येतात तो इतिहास असतो. या गैरसमजातून आपण बाहेर निघलं पाहिजे. एक दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे खिशातला पैसा खर्च करून पुस्तकं घेतली पाहिजेत, ती वाचली पाहिजेत आणि त्याविषयी बोललं पाहिजे. म्हणजे कुणी काही लगेच बेडे ठोकायला येत नाही, पण तिकडं सत्तेवर आरएसएसची लोक आली की इकडंच आम्ही गोधड्यामध्ये आरामशीर व्हायला लागतो. कम्फर्ट झोन तोडावा लागेल. फुकट क्रांतीची भाषा करता येत नसते, फुकट काहीच मिळत नसतं. आपल्याला जर असं वाटत असेल तर तुम्हाला मला या ठिकाणी हा सगळा जो कार्यक्रम चालू आहे यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या 120 वर्षांचा अविरत संघर्ष या सगळ्याच्या पाठीमागे, तेव्हा आम्हाला शिक्षण, आरक्षण, नोकऱ्या, मान सन्मान, समानता, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याच्यामुळे फुकट काही मिळत नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मागितल्याशिवाय भीक सुद्धा मिळत नाही. आम्ही स्वातंत्र्याची भाषा करत आहोत. त्या स्वातंत्र्याची किंमत द्यायला सुद्धा बहुजन समाजानं आता तयार राहायला हवं. राहुल सोलापूरकर सारखा नालायक माणूस, त्याला वाटलं शाहू महाराजांचा अभिनय केला म्हणजे मी कुणी फार मोठा झालो की काय काय माहीत. अभिनय करणं, पैसे देऊन कला विकत घेणं ही फार साधी गोष्ट आहे, फार काही मोठी गोष्ट नाहीये. पण तो व्यवसाय करणं फार मोठी गोष्ट नाहीये. क्लायंटनी सांगितलं आणि त्याची बाजू मांडली, फार अवघड गोष्ट नाहीये. पण नालायक सारखं बोलायचं की काही नाही, त्या सगळ्या कथा रचल्या गेल्या, त्याच्यात काही फार नव्हतं आणि या सगळ्या कथा आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, असं काही फार नव्हतं. म्हणजे बॉडी लँग्वेज, बोलण्याची भाषा, ते सांगण्याची मुजोरी, जणू काही हे सगळं किरकोळ होतं. या बहुजन समाजानं फार मोठं केलंय आणि अमुक अमुक कोणत्या स्वामीचे हत्ती गेले हे कौतुकानं सांगत बसलाय. आणि आमचे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज की जय बेंबीच्या देठापासून बोंबलायचं, तशा दाड्या ठेवायच्या, तसे गंध लावायचे आणि असं कधी बोंबललं की फक्त काहीतरी म्हणायचं आणि थांबायचं, असं करून आम्हाला चालणार नाही. शिवरायांच्या काळातलं हत्यार तलवार होतं, महात्मा फुलेंच्या काळाचं हत्यार ज्ञानाचं आहे. आजचा संघर्ष हा ज्ञानयुद्धाचा संघर्ष आहे. बहुजन समाजानं हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तलवारीनं गाडायच्या भाषा करायच्या नाकीत, आता कुठंतरी त्याला संपून टाकू या भाषा करायच्या नाकीत. आता भाषा ज्ञानाची करायची, ज्ञानाच्या हत्यारानं करायची. आणि म्हणून आपल्याला आधुनिक काळामधला जो इतिहासाच्या सत्य इतिहासाच्या लेखनाच्या दिशेनं गेलेला प्रवाह दिसतो, त्याच्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय चंद्रशेखर शिकरे सर, ज्यांनी प्रतिइतिहास लिहिला आणि शिवरायांचा खरा इतिहास आम्हाला सांगितला. कॉम्रेड गोविंद पानसरे, शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं, ज्यांनी आम्हाला खरा इतिहास सांगितला. वेदांना विरोध करत बुद्धाच्या कथनामधून संतांच्या चळवळीनं सांगितलेला इतिहास. म्हणजे मोगलांच्या काळामध्ये ब्राह्मणी वर्चस्व ढिलं झालं आणि बहुजन समाजाचा, अभिव्यक्तीचा, स्वातंत्र्याचा जो उद्रेक झाला तो म्हणजे संत चळवळ आहे, ज्याला बाबासाहेबांनी रिव्होल्युशनरी चळवळ म्हटलेलं आहे. महात्मा फुलेंबद्दल ताई बोललेले आहेत, मी रिपीट करत नाही. पण कुळंबी नावाचा अखंड असेल की महात्मा फुलेंनी इतिहासाचं केलेलं संशोधन आणि त्याच्यातून केलेलं लेखन असेल, हे सत्य इतिहास कथनाची बाजू मांडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर परदेशातल्या उच्च विद्याविभूषित विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं आणि या देशाच्या व्यवस्थेला प्रश्न विचारत शूद्रपूर्वी कोण होते, स्त्रियांच्या अवनतीची उन्नतीची कारणं आणि एकंदरीत सगळ्या इतिहास समीक्षेची भूमिका घेतली आणि आम्हाला शहाणं सुरतं केलेलं आहे. मी फार काही इतिहासात जात नाही. मला जे सांगायचं आहे ते महत्त्वाचं एवढंच आहे की आपल्या बहुजन समाजाला जर वाटत असेल की आता आम्हाला सगळं मिळालेलं आहे,
घरं मिळाले, नोकऱ्या मिळाल्या, विद्यापीठं मिळाली, हे मिळालं, ते मिळालं, आणि अशा अल्पसंतुष्टपणे आम्ही जर जगत असू तर फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या इतिहासाच्या विकृतीकरणावर किंवा यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप केले जातात हे त्यांनी करायची गरज नाही. तुमची झोप पुरेशी आहे. म्हणून आता जागा झालं पाहिजे. उच्च विद्या विभूषित होऊन आपण समजून उमजून निवडून नव्या इतिहासाच्या लेखनाला सुरुवात केली पाहिजे. तो इतिहास चिकित्सेचा, तो पुराव्यावर आधारलेला, तो अभ्यासांती मांडलेला असावा. उगीच मला वाटलं म्हणून काही पण म्हणायचं नाही. त्यांनी झुलू जमातीचं उदाहरण फार प्रेरक म्हणजे फार मार्मिक दिलेलं आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आमचे पूर्वज असे होते, त्यांचे पूर्वज तसे होते, मग आमचे पूर्वज राजे होते ना, मग मला आता काही करायची गरज नाही. मग मला आता काहीच करायची गरज नाही. आपण सगळेच्या सगळेजण या छत्रपती शिवाजी महाराज बुद्धापासून आलेल्या महामानवांचंच खातोय. मुलांचं काय काम असतं? बापाच्या भांडवलात भर घालणं. बापाची 10 एकर शेती असेल तर तिला 15 एकर करणं. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय, हा रथ मी इथपर्यंत आणलाय, नेता आला तर त्याला पुढे न्या, तेवढी अवकात नसेल तर इथंच ठेवा. अवकात शब्द माझा, तो बाबासाहेबांचा नाही. म्हणजे आपल्याला त्यांनी आपली बुद्धिमत्ता ओळखून सांगितलं ना. मग मला एक सांगा, आपण फुले शाहू आंबेडकरांचंच खातोय. आपण आपलं काय निर्माण केलं आणि हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे की नाही, त्यासाठी आपण काय करतोय याचं बहुजन समाजातल्या बुद्धिजीवी वर्गानं चिंतन करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी मांडण्या करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपण सगळे माणसं, स्त्री पुरुष, बहुजन समाज, ब्राह्मणासहित या देशातली आमच्या मुला मुलींनी तयार व्हावं. आयुष्याची आयुष्य घालवावी लागतात. कॉम्रेड शरद पटलांनी आयुष्य घालवलं आणि आपल्याला काही मांडण्या दिलेल्या आहेत, काही सूत्र दिलेली आहेत. ते माफुआचं सूत्र असेल, ते तर्कशास्त्र आणि मानववंशशास्त्राचं सूत्र असेल, त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यासाठी टीव्हीचं बटन बंद करून मोबाईल बाजूला ठेवून परत पुस्तकात जावं लागेल. आपल्याला गुगल हे कधीच उत्तर देणार नाही की या देशातल्या जाती व्यवस्थेचा अंत कसा करायचा. आपल्याला गुगल आणि भांडवलदार या देशातला ब्राह्मणवादी कधीच उत्तर देणार नाही की या देशात स्त्री पुरुष समानता कशी येईल. हे सगळं आणण्यासाठी, करण्यासाठी आपल्याला झटावं लागेल. आपले महामानव झटले, रात्रंदिवस अविरत त्यांनी संघर्ष केला. त्या संघर्षाचा वारसा आपल्याला त्यांचे वारसदार म्हणून घ्यावा लागेल. नाहीतर पुढची पिढी तुम्हाला विचारेल की तुम्हाला बुद्धानं वर्णव्यवस्था नाकारली, या देशातला वेदप्रामाण्य नाकारलं, संत चळवळीनं निर्भीडपणे या देशात प्रश्न विचारला आणि तुम्ही काय केलं. फुल्यांनी शिक्षण दिलं, बाबासाहेबांनी संविधान दिलं, शाहूंनी आरक्षण दिलं, तुम्ही मी काय केलं, या प्रश्न विचारण्याची आपण स्वतःला गरज आहे. ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात लढायचंय. पुढचा शत्रू AK-47 घेऊन तयार आहे. कारण या मिनिटाला तुमच्या माझ्या इथं संमेलन चालू आहे, विचारांची आदान प्रदान चालू आहे. त्यावेळेस 100 चॅनल्स हे ब्राह्मणवादाचा पुरस्कार करण्यासाठी, प्रचार प्रसार करण्यासाठी चालू आहेत. त्यांची अनेक पुस्तकं, अनेक वक्ते, अनेक महाराज, बुवा, बापू, कापू हे सगळीकडे पसरलेले आहेत. जोमात प्रचार चालू आहे. तुमच्या माझ्या भूमिका आम्हाला मांडाव्या लागतील आणि या AK-40 म्हणजे समोरच्या शत्रूचं जे हत्यार आहे त्याच्या विरोधातली हत्यारं तुमच्या माझ्या माध्यमातून आम्हाला उभी करावी लागतील. तर आणि तरच या सगळ्या गोष्टींना
आपण न्याय देऊ शकणार आहोत. पराजित माणसं ज्यावेळेस जेत्यांचा इतिहास घेऊन मिरवतात आणि तो आमचाच आहे असं अभिमानानं सांगतात, त्यावेळेस त्याला शत्रूची गरज नसते, तोच त्याच्या नाशाला कारणीभूत होतो. म्हणून डॉक्टर साळुंखे सर असं म्हणतात की आपल्या धडावर आपलंच डोकं ठेवा, त्यातला मेंदूही आपला ठेवा, विचारही आपला ठेवा आणि तो सांगताना सत्तेवर कुणीही असला तरी घाबरू नका. आणि म्हणून आपण उशीर खूप झालेला आहे, या सगळ्या डिटेल्समध्ये मी आता फारसं काही जात नाही. या गोष्टीचं भान ठेवून आपण भूमिका घेऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या महामानव आणि महान स्त्रियांनी दिलेल्या बापदाद्यांच्या इतिहासामध्ये क्रांतिकारक भर घालण्याचा प्रयत्न करूया. एवढंच सांगते, आपली रजा घेते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, सत्य की जय हो, जय भीम. या सत्र परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय मून यांना विनंती करतो की त्यांनी या अध्यक्षीय समारोप करा. 19वा विद्रोही मराठी साहित्य संमेलन, या मराठी साहित्य संमेलनाच्या 24व्या परिसंवादामध्ये सहभागी झालेले संध्या नरे पवार मॅडम, ॲडव्होकेट वैशाली डोळस मॅडम, चंद्रकांतजी झटाले, या संमेलनाचे अध्यक्ष अशोकजी राणा, उद्घाटक कवल भारती, या विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक किशोरदादा ढमाले, प्रतिमा परदेशी मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, या सभागृहामध्ये अनेक मान्यवर बसलेले आहेत, ते सर्व माझ्या भावा बहिणींनो. खरं म्हणजे नरे मॅडमनी एक अतिशय चांगली सुरुवात या परिसंवादाची करून दिलेली आहे. आणि इतिहासामध्ये आणि एकूणच चळवळीमध्ये मागच्या 40-50 वर्षामध्ये असेल किंवा स्वातंत्र्य आंदोलनापासून असेल, ज्या काही घटना घडल्यात, त्या घटनांच्या बद्दलच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रियांचा उल्लेख घेत नरे मॅडमनी या परिसंवादाची सुरुवात केली होती. त्यांनी म्हणजे फातिमा बीचं प्रकरण असेल अगदी अलीकडे निर्माण झालेलं, किंवा पहिली शाळा कुणी स्थापन केली याबद्दलची चर्चा असेल, त्यानंतर जिजाऊंचं चरित्रहरण, त्यानंतर अगदी राहुल सोलापूरकरपर्यंत या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आणि त्याच्यावर दिलेल्या प्रतिक्रिया, त्याच्यावर चळवळीतनं दिलेल्या प्रतिक्रिया, विद्वानांकडनं दिलेल्या प्रतिक्रिया, लेखकांकडनं दिलेल्या प्रतिक्रिया, याचा एक चांगला आढावा या तीनही वक्त्यांनी, चंद्रकांत झटालेंनी पुढे विकृतीकरण का होते, बहुजन नेत्यांना हायजॅक करायचं असतं त्याच्यामुळे त्याचं विकृतीकरण केलं जातं, त्याच्यानंतर आता वैशाली डोळस मॅडमनी एक सूत्र मांडलं की सगळ्यात आधी महामानवाकडे दुर्लक्ष केलं जातं, पण जर दुर्लक्ष करता आलं नाही तर मग त्यांचं चरित्रहनन केलं जातं, आणि चरित्रहननही करता आलं नाही तर मग त्यांचं सामिलीकरण केलं जातं. अशा एकूण विस्तृत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. मित्रहो, एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा वगैरे काळ असल्यामुळे या प्रतिक्रिया खूप जोमाने येतात, खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि दोन्ही बाजूनी सारख्याच येतात. इतिहासाचं विकृतीकरण करणं आणि इतिहासाच्या विकृतीकरणाला पुन्हा एकदा काय म्हणता येईल त्याला सरळ करून मांडणं, याचा एक संघर्ष भारतामध्ये हा काही नवा नाही. आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण क्रांती प्रतिक्रांतीच्या काळामध्ये जगत आहोत आणि हा संघर्ष केवळ इतिहासाचा नाही आहे, हा संघर्ष क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष आहे. या प्रतिक्रांतीच्या संघर्षामध्ये, या क्रांती प्रतिक्रांतीच्या संघर्षामध्ये ज्या ज्या महामानवांनी क्रांती केली त्यांच्या इतिहासाचं आणि विकृतीकरण करून त्यांची चळवळ कशी दाबता येईल किंवा कशी कमी करता येईल किंवा कसं दुर्लक्ष कशी संपवता येईल या पद्धतीचे प्रयत्न करणं हे सातत्याने घडत असतं. म्हणजे आपल्या देशामध्ये या इतिहासाच्या विकृतीकरणाचं आणि
त्या इतिहासाला पुन्हा सरळ करून मांडण्याचं जे सूत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती या सूत्रामध्ये मांडली, या त्यांच्या सिद्धांताद्वारे मांडलं. मला असं वाटतं की सर्वप्रथम याची सुरुवात जी आहे, म्हणजे नरे मॅडमनी खरं म्हणजे त्याचा उल्लेख केला होता की आपल्या देशामध्ये इतिहासाच्या पुनर्लेखनाची चर्चा ही मागच्या 40-50 वर्षापासून होत आहे आणि ती आता आपल्याला वाटायला लागली. खरं म्हणजे मागच्या 40-50 वर्षापासून या इतिहासाच्या पुनर्लेखनाची चर्चा खरं म्हणजे सगळ्या साहित्य संमेलनामधून व्हायला लागलेली. आता 40-50 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला आपण तर तो कोणता काळ होता, तर तो काँग्रेसच्या सत्तेचा काळ होता. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज वाटत होती आणि या इतिहास लेखनाच्या पुनर्लेखनाची जी कुठली गरज आहे ती मागच्या 2014 पासूनही अधिक वाढली. म्हणजे आता तर तुमची माझी चळवळ कशी संपवून टाकता येईल किंवा या देशामध्ये या प्रकारची कुठली चळवळच नाही असं सुद्धा एखादी वेळेस तुमच्या माझ्या पुढे येऊ शकतं. हे करत असताना अनेक मान्यवरांनी म्हणजे नरे मॅडमनीच मला वाटते फार छान आढावा त्या ठिकाणी घेतला आहे की शरद पाटलांनी हे काम केलंय, हा साळुंकेपर्यंत आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल. पण हे सगळं करत असताना मी आता फार पुनरावृत्ती करणार नाही या सगळ्या गोष्टींची. माईक बंद आहे. प्रतिक्रिया दिल्या नाही असंही कधी झालेलं नाही. त्यामुळे सातत्यानं इतिहासाचं विद्रुपीकरण हे होतच आहे आपल्या देशामध्ये, ते होतच राहणार आहे असं सुद्धा म्हणतोय मी. आणि त्याला प्रतिक्रिया सुद्धा आपण देणारच आहोत आणि देतच राहणार आहोत. मुद्दा आपल्या समोर असा आहे मित्र, हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कायमच प्रतिक्रियावादी राहायचंय का. कारण ही सगळी जी चर्चा होते एका अत्यंत मोठ्या चांगल्या विषयावर आपण विद्रोही साहित्य संमेलनामध्ये चर्चा करतोय, तिथे एक निर्णय आपण घेऊयात नरे मॅडम की त्यांनी प्रश्न उपस्थित करणे आणि आपण उत्तर देणे, ही आफत, ही पंचायत, ही वेळ आपल्यावर का येते. ही वेळ आपल्यावर यासाठी येते मॅडम की आपण प्रतिक्रियावादी आहोत, आपण प्रतिक्रियावादी झालेलो आहोत आणि आमच्यावर प्रतिक्रियावादाचा संस्कार खूप मोठा आहे. आता खरं म्हणजे मला वाटतं डोळस मॅडमनी ज्याचा उल्लेख केला की आपल्याला आता अभ्यास करावा लागेल, पुस्तकात जावं लागेल, तर या प्रतिक्रियावादाच्या बाहेर आपल्याला कसं निघता येईल हा विचार आपण आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आपण बसलेलो आहोत. त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनामध्ये ही भूमिका आपल्याला घेता येऊ शकते. विद्रोह कधी करतो आपण कुणाला तरी प्रस्थापित समजलेला आहे आणि त्याला प्रस्थापित समजल्यानंतर त्या प्रस्थापित असलेल्या वस्तुस्थितीच्या विरुद्ध आपण विद्रोह करतो. म्हणजे मग विद्रोह करणं ही आपली कृतीच प्रतिक्रियावादी ठरते. या अर्थानं जर पाहिलं तर मला असं वाटतं की आपल्याला या प्रतिक्रियावादामधनं बाहेर निघावं लागेल आणि या प्रतिक्रियावादाच्या पलीकडे जाऊन जर समजा आता आर्याच्या आगमनाचा उल्लेख नरे मॅडमनी या ठिकाणी केलाय. मॅडम, आर्य जर बाहेरून आले असतील तर मग आर्य या देशामध्ये येण्यापूर्वी या देशामध्ये काय होतं आणि ते आमचं प्रस्थापित असायला पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे आता आपण प्रतिक्रिया देतोय, ते प्रश्न विचारतात,
आणि आपण त्याला उत्तरं देतोय. या भूमिकेमध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतो का? आर्य येण्याच्या पूर्वीची संस्कृती किंवा या देशाची मूळ जी बहुजन संस्कृती आहे, म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय संस्कृती आहे, या बहुजन हिताय बहुजन सुखाय संस्कृतीची मांडणी आपल्याला का करता आली नाही? म्हणजे मग आपोआपच ते सगळे प्रतिक्रियावादी होतात. शरद पाटलांनी केली, पण तरी सुद्धा त्यानंतरही आपण प्रतिक्रियाच देत आहोत. आपण प्रथम स्थानी का नाही? आपण या देशातले मूळ नागरिक आहोत, आपण या देशातले मूळ निवासी आहोत, आपण या देशातले म्हणजे पूर्वीचे आपण आहोत. आपला हा देश आहे, भारत माझा देश आहे. आणि जर भारत माझा देश असेल तर माझ्या भारताची मला माझी उभारणी का करता आली नाही? जर मी माझ्या भारताची उभारणी करून ठेवली असती तर मला माझ्या त्या उभारणीच्या आधारानं यांना प्रतिक्रिया द्याव्या लागल्या असत्या. कदाचित त्या मधल्या काळात दिल्या असतील, त्याच्या चर्चेत आपण सध्या नाही आहोत. आपल्याला या प्रतिक्रियावादातून बाहेर पडावं लागणार आहे. आणि प्रतिक्रियावादातून बाहेर पडायचं असेल, मग ते विद्रोहीच्या रूपानं असेल किंवा कुठल्याही, या प्रतिक्रियावादाच्या बाहेर जर पडायचं असेल तर आपल्याला आपली संस्कृती तेवढ्याच ठासून मांडता आली पाहिजे की त्याच्या पलीकडे जाऊन मग त्यांना प्रतिक्रियावादी करणं. त्याचा उल्लेख मला वाटते चंद्रकांतजींनी केला आहे की त्यांना प्रतिक्रिया देऊ द्यात, आपण मूळ पुरुष असूयात. हे करण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं, हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून याच्या पुढे खरं म्हणजे विद्रोह या संकल्पनेवर खूप चर्चा झाली. जेव्हा पॅन्थर वगैरे निर्माण झाली होती त्यावेळेस त्याच्यात आता जात नाही. पण मी मुद्दा माझा एवढाच या ठिकाणी ठेवतोय की आपल्याला आपली मूळची संस्कृती, बहुजन हिताय बहुजन सुखाय संस्कृतीची मांडणी करावी लागेल आणि आपल्याला प्रथम स्थानी यावे लागेल. जोपर्यंत आपण प्रथम स्थानी येणार नाही, आपण आपल्या संस्कृतीची मांडणी करणार नाही, तोपर्यंत आपल्यावर प्रतिक्रिया देण्याचीच आपत्ती आयुष्यभर सुरू राहणार आहे. मागच्या कदाचित 100-150 वर्षापासून आपण करतोय. जो अत्यंत चांगला प्रयोग महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला होता. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या लिखाणामध्ये खरं म्हणजे त्याला सुद्धा लोकांनी पर्यायी संस्कृती म्हटलं. म्हणजे बघा टर्मिनॉलॉजी कशी आपली किती मूर्खासारखं बोललोय आपण, वागलोय. महात्मा फुलेंनी मांडलेल्या संस्कृतीला आपण आपली संस्कृती म्हणण्याऐवजी त्या काळातल्या म्हणजे मधल्या 30-40 वर्षाच्या काळातल्या सगळ्या समीक्षकांनी त्यांना पर्यायी संस्कृती म्हणलं. म्हणजे तुम्ही पर्यायी संस्कृती मांडताना पुन्हा एक पाऊल मागे येता. पर्यायी संस्कृती म्हणत असताना परत एक पाऊल मागे येता. तुम्ही ती मूळ संस्कृती आहे म्हणजे सगळ्या म्हणजे या इतिहासाच्या विद्रुपीकरणामध्ये जो विद्रुपीकरणाचा मूळ ढाचा आहे किंवा जे सूत्र आहे ते म्हणजे इतिहासातल्या सगळ्या पुरुषांचं दैवतीकरण करून टाकणे. सगळ्या महापुरुषांचं दैवतीकरण करणे हे तुमच्या इतिहासाच्या विद्रुपीकरणाचं एक सूत्र आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या सगळ्या दैवतीकरण झालेले जे कुठले राजे महाराजे होते, अगदी बळीराजापर्यंत खंडोबा आणि ते सगळ्या जे 10 लोकांची सगळी पुनर्मांडणी केली. आपल्याला असं लक्षात येतं की ही सगळी मांडणी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली आणि त्यांच्यावरचं जे दैवतीकरणाचा जो पापुद्रा आहे, लक्षात घ्या की पुनर्मांडणीचं हे सूत्र असलं पाहिजे की दैवतीकरणाचा जो पापुद्रा आहे हा दैवतीकरणाचा पापुद्रा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी काढून टाकला आणि मूळ स्वरूपामध्ये ही संस्कृती मांडली. त्या मूळ संस्कृतीच्या रूपानं किंवा त्या मूळ संस्कृतीच्या आधारानं आपल्या भारतीय संस्कृतीच्या मांडणीची सुरुवात ही व्हायला पाहिजे होती. म्हणजे आपल्यावर प्रतिक्रियावादाचा किती परिणाम, मी एक उदाहरण देतोय आणि थांबतोय, मी जास्त लांबवणार नाही. म्हणजे संत तुकारामाबद्दलचे जे कुठले अभ्यास आहेत जे बदलत गेले आपले, मी त्याचा एक दाखला या ठिकाणी देतो की अगदी सुरुवातीला आपल्याला हे माहीत आहे की मी संत तुकारामांच्या निधनाबद्दल
म्हणजे त्यांचा खून झाला असं एक नॅरेटिव्ह. त्यानंतर ते सगळ्यात पहिलं नॅरेटिव्ह सदेह वैकुंठाला गेले. सदेह वैकुंठाला गेले हे पहिलं नॅरेटिव्ह आलं. या पहिल्या नॅरेटिव्हच्या नंतर मग त्यांचा खून करण्यात आला हा दुसरा नॅरेटिव्ह आलाय. त्यांच्या गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवल्या गेल्या हे पहिलं नॅरेटिव्ह होतं. जे कुठले प्रस्थापित होते त्या काळातले, म्हणजे जे भट आणि भाट वगैरे जे होते, त्यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवले. हा पहिला नॅरेटिव्ह आला. हे बघा, हे नॅरेटिव्ह हा जो शब्द आहे ना, हे नॅरेटिव्ह सेट करणं म्हणजे इतिहासाची मांडणी करणं आणि इतिहासाच्या पुनर्मांडणी करण्याचा ही अलीकडची टर्मिनॉलॉजी आहे. अलीकडची टर्मिनॉलॉजी. आता या म्हणजे संत तुकारामाच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्या भटांनी किंवा त्या काळातल्या प्रस्थापितांनी बुडवल्या. हा दुसरा नॅरेटिव्ह आपल्या समोर आलाय. त्याचं तिसरं नॅरेटिव्ह साळुंकेंनी मांडलं. नरे मॅडम, साळुंकेंनी मांडलं. साळुंकेचं नॅरेटिव्ह असं आहे की संत तुकारामाच्या घरामध्ये सावकारकी होती आणि सगळ्या गावाचे जे गहाणखत होते हे संत तुकारामाच्या घरामध्ये होते आणि संत तुकाराम महाराजांनी ते सगळे जी गहाणखत आहे शेतकऱ्यांची ही नदीमध्ये सोडून इंद्रायणीमध्ये सोडून दिली. हे साळुंकेचं आजचं नॅरेटिव्ह आहे. आजचं म्हणजे गफलती कशा होतात पहा आपल्या. आता तिथून मला पुढे असं दिसतंय, नरे मॅडम, मी जरा तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे की तात्यासाहेबांना सुद्धा हा निरोप दिला पाहिजे. प्रतिमाताई, मी फक्त एवढं सांगणार आणि संपवणार आहे. हा नॅरेटिव्ह परत एकदा आपण मांडला पाहिजे. मला आज असं दिसतंय की जेव्हा आपण वेगवेगळे व्हिडिओ वगैरे बघायला लागलो आज, तेव्हा असं लक्षात येतंय की म्हणजे अगदी मला वाटतं प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा महात्मा ज्योत म्हणजे वारकरी संप्रदाय आणि बौद्ध संप्रदाय याचं खूप जवळचं नातं आहे. याचं एक विवेचन प्रबोधनकार ठाकरेंच्या एकूण विवेचनामध्ये आपल्याला सापडतं. दुसरं विधान मला असं सापडतं की संत तुकाराम हे ध्यानधारणेसाठी भंडारा नावाचं जे मला वाटते डोंगर आहे, भंडारा डोंगर, आणि भंडारा डोंगरामध्ये ज्या बौद्ध लेण्या आहेत त्या बौद्ध लेण्यांमध्ये संत तुकाराम हे चिंतन करण्यासाठी जात होते. जवळच आहे, आपल्या जाऊन पाहता येऊ शकतं आपल्याला. म्हणजे बौद्ध संप्रदायाशी किंवा बौद्ध परंपरेशी तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाचं नातं एक तर प्रस्थापित करता येतं, ते अनेक लोकांनी मांडलेलं, त्याचा उल्लेख मी इथे करत नाही. भाऊ लोखंडेंनी मांडलं असेल किंवा प्रबोधनकार ठाकरेचं विधान आपल्याला इथं आहे. दुसरा रेफरन्स की तुकाराम महाराज भंडारा डोंगरामध्ये ज्या कुठल्या बुद्ध लेणी आहे त्या बुद्ध लेणीमध्ये जाऊन ध्यानधारणा किंवा चिंतन करायचे. हा दुसरा रेफरन्स आहे. तिसरा रेफरन्स असा आहे बाहेती सर की संत तुकारामाची जी शिष्या होती बहिणाई, त्या शिष्येला संत तुकारामांनी अश्वघोषाचं वज्रसूची हे भाषांतर करायला दिलेले आणि रेफरन्स असे मिळतात की बहिणाईनी वज्रसूचीचं भाषांतर केलेलं आहे. वज्रसूची हा बौद्ध तत्वज्ञानावर लिहिलेला, विशेषतः बौद्ध दृष्टिकोनातून वर्णाश्रमाचं विश्लेषण करणारा आणि बौद्ध तत्वज्ञानाचा एक ग्रंथ, जे त्रिपिटकाची जी कुठली संख्या आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे आता भारत शिरसाट तिथं बसलेले त्रिपिटकाचे अभ्यासक, तेव्हा या त्रिपिटकाच्या रांगेमध्ये अश्वघोषाचं वज्रसूची हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि त्याचं भाषांतर संत तुकारामांनी त्यांची शिष्या बहिणाईला करायला दिलेले. म्हणजे मला असं वाटतं की तुकारामाचा बौद्ध संप्रदायाशी संबंध असणं, तुकारामांनी बौद्ध लेण्यामध्ये जाऊन चिंतन करणं, तुकारामांनी त्यांच्या शिष्याला वज्रसूची हा ग्रंथ भाषांतरासाठी देणं. जर तुकाराम महाराज त्यांच्या शिष्याला वज्रसूची हा ग्रंथ भाषांतर करायला देत आहेत, तर तुकाराम महाराज गाथा म्हणून जे लिहित आहेत ते काय आहे? आणि तुकाराम महाराजांनी परत त्याला गाथाच म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी परत त्यांच्या एकूण लिखाणाला गाथा असं संबोधलेलं आहे. माझी अशी धारणा आहे, मी ही धारणा, हा निरोप
तात्यासाहेबांसाठी सुद्धा ठेवून जातो. प्रतिमताई आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना ही विनंती सुद्धा राहील माझी की तात्यासाहेबांना हा निरोप तुम्ही पोहोचवाच. माझी खात्री आहे की तुकाराम महाराजांचे ज्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्या त्याचा संघर्ष आपल्याला कळतो की त्या काळातल्या प्रसिद्ध आणि भटांनी तुकाराम महाराजांच्या गाथा या इंद्रायणीमध्ये बुडवल्या. त्या इंद्रायणीमध्ये बुडवलेल्या गाथा या सरळ सरळ असू शकतं की बुद्धाच्या ज्या कुठल्या गाथा आहेत त्याचं ते भाषांतर असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच त्या बुडवल्या. हे जे गहाणखत नदीमध्ये बुडवल्यात हे जे नॅरेटिव्ह आहे आळा साळुंकेंनी दिलेलं, या नॅरेटिव्हवर आज तरी आपला विश्वास बसत नाही, माझा विश्वास बसत नाही. कारण माझ्याकडे दुसरे रेफरन्स तुकाराम महाराजाचे आणि म्हणजे भगवान बुद्धासोबत असलेल्या संबंधाचे जे कुठले पुरावे आपल्याला सापडतात ते पुरावे मला आह साळुंकेच्या नॅरेटिव्हवर विश्वास ठेवू देत नाहीत. आता जर प्रतिक्रियावादी जर व्हायला लागलो आपण तर आपण आह साळुंकेच्या प्रतिक्रियेपर्यंत येतो. आणि जर आपल्याला आपल्या मूळ संस्कृतीला, म्हणून मी नेहमी म्हणत आलेलो आहोत की आपली एकूण चळवळ ही डोक्यावर उभी आहे, आपली एकूण चळवळ डोक्यावर उभी आहे, तिला पायावर उभी करण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण तिला पायावर उभी करणार नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रतिक्रिया देत राहाव्या लागणार आहेत. प्रश्न असेच उभे राहतील, प्रश्न असेच निर्माण होत राहतील आणि त्याला आपल्याला केवळ प्रतिक्रिया देत राहावं लागणार आहे. प्रतिक्रिया देणारा माणूस हा कधीही सत्ताधारी माणूस होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा जो संघर्ष आहे हा सांस्कृतिक संघर्ष आहे तुमच्या माझ्या समोरचा. जे इतिहासाचं विद्रुपीकरण आणि त्याची स्वच्छता करणं हा जो संघर्ष चाललेला आहे हा संघर्ष तुमच्या माझ्या समोर असलेला सांस्कृतिक संघर्ष आहे. आणि ह्या सांस्कृतिक संघर्षावर जर शेवटचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या संस्कृतीची मांडणी केल्याशिवाय आणि प्रतिक्रियावादातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला याची उत्तरं मिळणार नाही. तुमचा मार्ग, तुम्ही बहुसंख्याक आहात, म्हणजे वाईट तर याचं वाटतं की आम्ही 18 पगड जातीच्या लोकांचा कैवार घेतो, शोषित पीडितांचा कैवार घेतो. हे शोषित पीडित आणि 18 पगड जातीतले लोक या देशामध्ये बहुसंख्याक लोक आहेत. बहुसंख्याक लोक असून सुद्धा, म्हणजे आपण बहुसंख्याक लोक असून सुद्धा, म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय संस्कृतीमध्ये जगणारे हे लोक बहुसंख्याक असून सुद्धा आपण शासनामध्ये अल्पसंख्याक कसे काय होऊन जातो, हा महत्वाचा भाग आहे. तेव्हा या प्रतिक्रियावादातून ज्या दिवशी बाहेर पडू आपण त्या दिवशी हा इतिहासाच्या विद्रुपीकरणाचा जो प्रश्न आहे हा सुटणार आहे. आणि तुम्हाला स्वतःची संस्कृती जोपर्यंत घेऊन तुम्ही उभे राहत नाही, स्ट्रॉंगपणे उभे राहत नाही, जोपर्यंत ही पूर्ण चळवळच तुम्ही पायावर उभी करणार नाही तोपर्यंत याच प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला आयुष्यभर देत राहाव्या लागणार आहे. आपण हे ठरवायचं आहे आज की तुम्ही आयुष्यभर प्रतिक्रियाच देत राहणार आहात की त्याच्या पलीकडे जाऊन काही काम करणार आहात. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आभारासाठी मॅडमना प्रदेशींना अशी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शित करावा. या परिसंवादाचे अध्यक्ष यांनी एक चांगला अध्यक्ष समारोप केलेला आहे. या इतिहासाचे विकृतीकरणाविरुद्ध सत्य इतिहास कथन व लेखन याचे अध्यक्ष होते डॉक्टर संजय मून सर. त्यांचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. संध्याताई नरे पवार या विद्रोहीशी जैविकरित्या जोडल्या गेलेल्या आहेत, पत्रकार आहेत. त्या मुंबईहून आल्या आणि त्यांनी आपली मांडणी इथे केली. त्यांचेही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आभार. डॉक्टर वैशाली डोळस यांचे आभार. त्या संयोजन समितीमध्ये आहेत, महाराष्ट्रातल्या वक्त्या आहेत, इतिहासाच्या अभ्यासक आहेत आणि ज्यांनी याचं अत्यंत झटाले सर आमचे तेही विद्रोहीचेच कार्यकर्ते नेते आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक आभार या निमित्तानं व्यक्त करते. आणि ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते पाईकराव सर यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्याला वेळ
थोडा आपल्यापाशी शिल्लक राहिलेला या सगळ्या कायदेशीर चौकटीमध्ये. त्यामुळे लगेचच आपण कवी संमेलनाला सुरुवात करतोय. मी यासाठी प्रतिभाताई